एक बात बता रहा हूँ उसका थांबा 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 घेऊ आपण थांबा. तिकडून थोडं साईडला ते रिफ्लेक्शन येतं तुमचं रिफ्लेक्शन. शाली 3 प्रकारचे. हो याला व्यवस्थित 2 मिनिटं फक्त जरा शाली ठेवतोय 2च मिनिटं देतो. काय एवढं निघा बारणे पण येणार आहेत. आप्पा बारणे पण येणार आहेत ना. पूर्ण गेली बरं का ट्रॉफी अख्खी खराब झाली. हा सांगितलं फ्यू आणायला. हा करून टाका ते, कारण कसं आहे खराब दिसते ते देतानाच पडले हातात. कोण थांबणार आहे? ते एक जण मी असेल आणि 2 मुली असतील. असं तर नाही बशीला अजिबात नाही बरं का. सगळ्यांच्या बरोबर नाही येणार का सर. मी मेमरी गेली. ओके त्याच्यात पण आले मंडळावर. कसं असतं तर आपण सामाजिक कार्यकर्ते 2024 यामध्ये आलेल्या सर्वच पत्रकार बंधूंचं पुरस्कारार्थींचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अगदी काही क्षणामध्येच हा सुवर्ण सोहळा याची सुरुवात मुहूर्तमेढ आपल्या सर्वांच्या साक्षीनं त्याचा श्री गणेशा काही क्षणामध्येच होईल. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सन्माननीय विश्वनाथ गरुड सर आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील. बदलती प्रसार माध्यम या विषयाचं व्याख्यान सुरुवातीला होईल आणि तद्वत अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये
पुरस्कार प्रदान सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे. पुरस्कारातील सन्माननीय विवेक इनामदार सर आपल्या कुटुंबासहित या ठिकाणी आहेत. मी सर्वच कुटुंबातील सदस्यांचं सुद्धा या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मागे जे आहेत त्या सर्वांना विनंती करतो, कृपया आपण सर्वांनी समोर येऊन आश्वस्त व्हायचे, कारण ज्यांच्याकडे कलम आणि त्याची ताकद असते ते उपसण्याचं काम समाजासाठी योग्य पद्धतीनं करणारे हे सर्वजण आज या पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून अखिल मराठी पत्रकार संघ संस्थेच्या माध्यमातून आढाव प्रीतमजी शहा या सर्वच सहकाऱ्यांचं स्वागत आणि सर्वांनाच विनंती आपण समोरील खुर्च्यांवरती स्वागत करूयात. ही सकाळ महाराष्ट्र.com, झी मीडिया समूह, दैनिक भास्कर, लोकमत.com या सह पत्रकार संघ आणि पिंपरी डिजिटल मीडिया यांनी आयोजित केलेल्या पत्रकार दिनानिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमात आजचा डिजिटल मीडिया या विषयावरती मी आपल्याशी संवाद साधणार आहे. सर्वात आधी आज पत्रकार दिनानिमित्त ज्यांचा सत्कार होतो त्या सर्वांचं अभिनंदन. त्यामध्ये विवेक इनामदार सर आणि अन्य सर्व पुरस्कारार्थींचं अभिनंदन करतो. आणि सुरुवातीला मी माझी मांडणी करतो आणि मग नंतर तुम्हाला काही प्रश्न विचारले असतील तर तुम्ही विचारू शकता. मला असं दिसतंय की मिक्स स्वरूपाचा क्राऊड आहे, त्यामुळं आपण आधी सुरुवातीला डिजिटल मीडिया म्हणजे काय हे थोडंसं समजून घेऊया आणि त्यानंतर मग त्यातली आव्हानं काय आहेत, त्याचा आत्ता अवकाश काय आहे डिजिटल मीडियाचा हे समजून घेऊया. प्रामुख्याने आपण जो पारंपरिक माध्यम म्हणतो ती पारंपरिक माध्यम म्हणजे वृत्तपत्र, ज्याला आपण पारंपरिक माध्यम म्हणतो, की जे पूर्वीच्या काळापासून आपल्या घरात दररोज येतात आणि जे वाचून बरेच जण आपल्यासारखे मोठे झालेले आहेत तो पारंपरिक माध्यम असतात. त्यानंतरचं जे रिव्होल्युशन झालं की त्यानंतर जे आले ते इलेक्ट्रॉनिक मीडिया आलं, ज्याला आपण चॅनल्स म्हणतो. चॅनलमध्ये मग न्यूज चॅनल वेगळे असतात आणि जनरल एंटरटेनमेंट चॅनल्स वेगळे असतात. आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळं किंवा तंत्रज्ञानामुळं ज्याचा उदय झाला त्याला आपण डिजिटल मीडिया म्हणतो, की ज्याला कुठल्या एका भौगोलिक एरियाचं असं काही त्याला बंधन नाही आहे. डिजिटल मीडियाचं सर्वात मोठं यश असं आहे की तुम्ही इथं बसूनही अमेरिकेत तुमचं जे पोर्टल आहे तिथली लोक पण ते वाचू शकतात. जे वृत्तपत्रांसाठी त्याची परिस्थिती नाही आहे किंवा टेलिव्हिजन चॅनलसाठी पण त्याची परिस्थिती नाही. तर हे तंत्रज्ञानामुळे शक्य झालेलं आहे. तर प्रामुख्याने डिजिटल मीडिया म्हणल्यावरती आपल्यासमोर एक येतं की वृत्त संकेतस्थळ, म्हणजे ज्याला आपण न्यूज वेबसाईट्स म्हणतो. त्या वेबसाईट्स ज्याची पूर्ण मालकी आपल्याकडे असते. थोडीशी गल्लत आपली अशी होती की आपण यूट्यूब चॅनल्स बघतो किंवा आपलं सोशल मीडिया जो आहे ते बघतो, पण ही शेवटी ह्याची मालकी तुमच्याकडे नसते. आपण तिथं क्रिएटर्स असतो, ज्याला आम्ही क्रिएटर्स म्हणतो तिथं. आणि वृत्त संकेतस्थळ किंवा न्यूज वेबसाईटची पूर्ण ओनरशिप आपल्याकडे असते. त्यामुळे त्याच्यावरती काय पब्लिश करायचं त्याची पूर्ण अधिकार हे आपल्याकडे असतात. तुम्ही जर का यूट्यूब चॅनलचे काही जण यूट्यूब चॅनल चालवतात, म्हणजे त्यामध्ये त्या माध्यमातून पण पत्रकारिता करतात, पण त्याचं असं असतं की त्याची रेस्ट्रिक्शन्स हे यूट्यूब रेस्ट्रिक्शन, त्याचे गाईडलाईन्स म्हणतो आम्ही त्याला, ते गाईडलाईन्स यूट्यूबने घालून दिलेले असतात आणि त्या गाईडलाईन्सच्या नुसारच तुम्हाला काम करावं लागतं. अदरवाईज तुमच्यावरती स्ट्राईक होऊ शकतो, तुमची यूट्यूब चॅनल बंद पडू शकतं. आणि हे काही छोट्या म्हणजे एका शहरापुरता काम करणाऱ्या पत्रकारांसाठी नाही आहे. तर मी अनेक मोठी न्यूज साईट्स बघितल्या, म्हणजे त्यामध्ये G24 तासचं जे यूट्यूब चॅनल आहे ते पण त्यांनी स्ट्राईक आणून बंद केलं होतं पूर्णपणे. म्हणजे असं काही नाही आहे की ते छोट्याच पब्लिशर्सवरती बंधनं टाकतात, रेस्ट्रिक्शन टाकतात. जी रेस्ट्रिक्शन्स आहेत ती सगळ्यांसाठी आहेत, कारण त्यांच्या दृष्टीने त्यांचे गाईडलाईन्स आणि त्यांचे जे नॉर्म्स आहेत जे त्यांनी सेट केलेले आहेत ते जास्त महत्त्वाचे असतात. त्यामुळे ते त्याचा फॉलो करतात. तर आपण त्यामध्ये क्रिएटर असतो, त्यामुळे आपल्याला त्यांचा जो काही गाईडलाईन आहे ते सांभाळून आपल्याला आपली पत्रकारिता करायला लागते. आणि डिजिटल मीडियामध्ये आपण जेव्हा वेबसाईटचा विचार करतो तेव्हा आपल्यावरती बंधनं कशी नसतात, कारण वेबसाईट हा पूर्ण मालकी आपल्याकडे असते. जसं वृत्तपत्रांची पूर्ण मालकी एखाद्या मालकाकडे असते किंवा डायरेक्टर बोर्डकडे असते आणि मग त्यातनं कसा जाणार हे ते पूर्ण ठरवू शकतात. पण ह्या सुद्धा पण विचार करायला लागतो की आपल्याला रेस्ट्रिक्शन्स आहेत. म्हणजे राज्यघटनेने जरी आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य असलं दिलेलं, फ्रीडम ऑफ स्पीच, तर त्याला रेस्ट्रिक्शन्स आहेत. तुम्ही फ्रीडम ऑफ स्पीचमध्ये काही गोष्टी करू शकत नाही, तर ती सगळ्यांसाठी सारखी आहेत. मग त्यासाठी काही मीडियामध्ये फरक नाही. तर डिजिटल मीडिया जेव्हा आपण म्हणतो तेव्हा वेबसाईटचा त्यात प्रामुख्याने विचार केला पाहिजे. आणि सोशल मीडिया जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण त्यामध्ये यूट्यूब चॅनल्स किंवा जे फेसबुक आहे, ट्विटर आहे, ज्याला आता एक्स म्हणतात, किंवा इंस्टाग्राम हँडल्स आहेत, ह्याचा आपण त्यामध्ये विचार प्रामुख्याने केला पाहिजे.
आता सध्या मराठी माध्यमांचा विचार केला तर मराठी माध्यमांचं किती आहेत भाऊ मराठी माध्यमांचं साधारणपणे त्याला आम्ही कॉम्स्कोर जे ऑथेंटिक मानलं जातं या सगळ्या ह्याच्यामध्ये किंवा गुगल ॲनालिटिक्स पण आहे पण गुगल ॲनालिटिक्सपेक्षा कॉम्स्कोरला जास्त व्हॅल्यू आहे मार्केटमध्ये. ते साधारणपणे 40 ते 45 मिलियन म्हणजे 4 ते 4.5 कोटीचा अवकाश आहे की त्यामध्ये 4 ते 4.5 कोटी युजर्स तुमच्याकडे असतात की जे तुमच्या वेबसाईटवरती येऊन किंवा तुमचं ॲप बघून ते फॉलो करतात आणि त्यातनं बातम्या वाचून स्वतःचं नॉलेज बिल्डअप करतात किंवा माहिती घेत असतात. ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर साधारणपणे 40 ते 45 मिलियनचा तो हे आहे. आणि हेच जर का आपण भारताचा विचार केला तर सोशल मीडियाचा अवकाश बघितला तर तो साधारणपणे जी जानेवारी आत्ताची जी लेटेस्ट फिगर आलेली आहे स्टॅटिस्टिकाची ती साधारणपणे 375 मिलियनची आहे. म्हणजे जवळपास 38 कोटी 37 ते 38 कोटी लोक हे फेसबुकवरती ॲक्टिव्ह आहेत जानेवारी 2023 मध्ये 1 वर्षापूर्वीचा डेटा आहे हा. तर हा साधारणपणे आपण अवकाश आता आपण साधारणपणे समजून घेतला पाहिजे की सोशल मीडिया बहुत ऑब्वियसली की सोशल मीडिया वापरण्याचं प्रमाण जास्त आहे कारण त्यामध्ये आपले फ्रेंड्स आपले नातलग यांना आपण फॉलो करतो आणि त्या माध्यमातून मग नंतर आपण न्यूज वेबसाईटला फॉलो करतो किंवा त्यामध्ये जे वेगवेगळे हँडल्स आहेत त्यांना आपण फॉलो करतो. त्यामुळे त्याचा अवकाश हा थोडा मोठा आहे कम्पॅरेटिव्हली मराठी न्यूज साईट्सपेक्षा तो अवकाश जास्त मोठा आहे आणि मराठीमध्ये कंटेंट प्रोड्यूस करण्याचं प्रमाण हे तिथे जास्त आहे कम्पॅरेटिव्हली न्यूज वेबसाईटपेक्षा. पण मी परत म्हटलं तसं की एक समजून घेतलं पाहिजे की ह्या दोन्हीचा फरक हा अगदी बेसिक फरक आहे पण तो समजून घेतला पाहिजे कारण सोशल मीडिया आणि न्यूज वेबसाईट किंवा वृत्त संकेतस्थळ यामध्ये हा मुळात फरक आहे की मालकी हक्क हा दोन्हीचा वेगवेगळ्या लोकांकडे आहे. आणि सोशल मीडियाचा बघितलं तर यातले बरेचसे जे हँडल्स आहेत त्याच्या कंपन्या त्या अमेरिकी कंपन्या आहेत त्याचा मालकी हक्क देणं भारताकडे पण नाही आणि अनेक कंपन्यांची परिस्थिती अशी आहे की त्या भारत सरकारला पण फार किंमत देत नाही परंतु ती परिस्थिती भीषण आहे. म्हणजे अनेक वेळेला भारत सरकारला पण कडक निर्देश द्यावे लागतात तरी सुद्धा अनेक वेळेला ती पटकन त्या गोष्टी करत नाही. तर हा एक वेगळा विषय आपल्या दृष्टीने अभ्यासाचा पण हा साधारणपणे स्ट्रक्चर असल्याने आपल्याला आत्ताचा जी सर्वात मोठा जो भाग आहे सोशल मीडिया किंवा आपल्या डिजिटल मीडियाचा तो प्रामुख्याने डिजिटल मीडिया सुरू करण्यासाठी आत्ता तरी सरकारकडनं कुठलेही असं काही तुमच्या रेस्ट्रिक्शन्स नाही. तुम्हाला एक न्यूज वेबसाईट सुरू करायची असेल तर कोणीही ज्याला लिहिण्याची आवड आहे आणि ज्याला ती टेक्नॉलॉजी माहिती आहे तो ती न्यूज वेबसाईट सुरू करतो. तसं वृत्तपत्रांबाबत किंवा चॅनलबाबत नाही त्याच्यात रेस्ट्रिक्शन्स आहेत. त्यासाठी तुम्हाला ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्री असेल किंवा INB मिनिस्ट्री इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्रीकडे जाऊन त्याचं प्रॉपर एक ॲप्रुव्हलचं एक त्याची प्रोसेस आहे त्यात तुम्हाला त्या गोष्टी घ्याव्या लागतात ज्याला त्या परवानगी असतात. त्या परवानगी घेतल्याशिवाय तुम्ही वृत्तपत्र सुरू नाही करू शकत. पण तसं रेस्ट्रिक्शन त्यांनी अजून डिजिटल मीडियावरती घातलेलं नाही आहे. याच्या दोन्ही बाजू आहेत. याची एक बाजू अशी आहे की यामुळं काय झालं की त्याचा पायपोस्ट पुण्यात काही कळतच नाही. म्हणजे इतक्या वेबसाईट झाल्यात की नक्की कुठली वेबसाईट कोण चालवतंय त्या वेबसाईटवरनं प्रसिद्ध होणारा जो काही आशय आहे किंवा कंटेंट आहे ते कोण नक्की लिहितंय हे काही तुम्हाला नीट सरकारला पण अजून धड माहीत नाही. ही परिस्थिती आता आहे. म्हणजे एक प्रकारे तो आपण एक राक्षसच क्रिएट करून ठेवला आहे की ज्यामुळे आपल्यालाच कळत नाही की नक्की चाललंय काय. तर ते मला असं वाटतं की त्याचा तो एक पण आहे. दुसरा एक भाग असा आहे की तुम्हाला जसं म्हटलं तसं स्वातंत्र्य आहे की कोणी उठून एक वेबसाईट सुरू करू शकतो आणि त्याला जे वाटतं महत्त्वाचं ते तो कव्हर करू शकतो किंवा त्याला जो विषय महत्त्वाचा वाटतो त्या विषयामध्ये तो लेख लिहू शकतो. त्यामध्ये तो त्याला वाटलं तर व्हिडिओज म्हणजे ज्याला आपण पॉडकास्टिंग म्हणतो ते पण त्यामध्ये करू शकतो. व्लॉग्स करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्या सगळ्या गोष्टी तिथं आपल्याला करणं शक्य आहे. पण प्रामुख्याने विचार केला तर मला असं वैयक्तिक वाटतं की ह्यामधली जी आत्ताची केंद्र सरकारची भूमिका आहे विशेषतः केंद्र सरकारची ती तितकी स्वीकारण्याजोगी नाही आहे. कारण ह्यामध्ये थोडंसं केंद्र सरकारने लक्ष घालून अनेक पत्रकारांचे म्हणजे डिजिटल मीडियामध्ये जे काम करतात त्या पत्रकारांचे प्रश्न आहेत ज्याला आत्ता असं झालं की त्याला कोणी वालीच नाही आहे. त्याला त्यांनी काही एक रचना तयार केलेली आहे पण त्या रचनेमध्ये पण फार काही तुमचे प्रश्न सुटत नाहीत. कारण डिजिटल मीडियाचा तुम्ही विचार केला तर त्याला कुठे ॲक्रेडिशन नाही आहे. म्हणजे डिजिटल मीडियाला जे पत्रकार डिजिटल मीडियात काम करतात त्यांचे अनेक वेगळे प्रश्न की त्यांना अनेक वेळेला प्रेस कॉन्फरन्सला पण जाऊन देत नाही. म्हणजे इथली परिस्थिती मला माहीत नाही पण राज्यातला विचार केला तर अनेक ठिकाणी जे सरकारी प्रेस कॉन्फरन्स असतात त्यांना अलाउड नाही किंवा त्यांना त्याचं इन्व्हिटेशनच जात नाही. त्यांना कोणी सांगतच नाही की ती प्रेस कॉन्फरन्स होणार आहे. त्यांच्या दृष्टीने हा मीडिया नाहीच आहे. म्हणजे इथपर्यंत ते ग्राह्यच धरत नाही डिजिटल मीडियाला. अशी परिस्थिती काही जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातली आहे. काही जिल्ह्यांमध्ये तशी परिस्थिती नाही. काही जिल्ह्यांमध्ये ते ॲक्सेप्टेबल आहे. तर म्हणजे ह्यामध्ये एक सर्व पातळीवर असा एक निकष काहीच नाही आहे. त्या जिल्ह्यातले जी काही जिल्हाधिकारी किंवा त्यातला जो काही DIO असेल तो ठरवतो डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन ऑफिसर त्याप्रमाणे तो त्याची रचना करतो. पण ह्यामध्ये सरकारने जी भूमिका घेतलेली आहे की काहीच त्यात स्वतःहून काहीच करायचं नाही तर ती ॲक्सेप्टेबल नाही आहे. ती आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि सरकारने मला असं वाटते की
डिजिटल मीडियाला एक ज्याला रजिस्ट्रेशन म्हणतात तर रजिस्ट्रेशनच्या प्रोसेसमध्ये आणलं पाहिजे. कारण जर का या रजिस्ट्रेशनच्या प्रोसेसमध्ये डिजिटल मीडियाला आता आणलं नाही तर प्रश्न असे निर्माण होतील की अनेक पत्रकार या क्षेत्रात काम करतात आणि त्या पत्रकारांना त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी त्यांना कुठला अधिकृत व्यासपीठच नाही. म्हणजे समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी पत्रकार आहेत पण पत्रकारांचे प्रश्न सोडवणार कोण असा जो प्रश्न आहे तो गंभीर होत जाणार आहे येत्या पुढच्या काळात. म्हणजे साधी गोष्ट आहे की आपल्याकडं गेल्या वर्षी वर्ल्ड कप झाला पण वर्ल्ड कपसाठी जेव्हा ॲक्रिडेशन BCCI देतो तेव्हा ते डिजिटल मीडियाला ग्राह्यच धरत नाहीत. म्हणजे ॲक्रिडेशन देताना फक्त ते प्रिंटचे जे पत्रकार आहेत जे दैनिकांमध्ये काम करतात त्यांनाच फक्त ॲक्रिडेशन देतात पण ते डिजिटल मीडियातल्या कुठल्याही पत्रकारासाठी ॲक्रिडेशन इश्यू करत नाही. मग ज्याला क्रिकेटची आवड आहे जो डिजिटल मीडियामध्ये काम करतो आणि जो डिजिटल मीडियामध्ये चांगला आशय निर्माण करतोय तर त्याला काहीच व्हॅल्यू नाही कारण त्याला BCCI लेखी त्याला तो पत्रकारच ते मानत नाही त्या माणसाला. अशी परिस्थिती आहे. तर ह्याचं कारण मुळात केंद्र सरकारने या सगळ्या माध्यमांकडे केलेलं दुर्लक्ष जे आपण समजून घेतलं पाहिजे. आपल्यासाठी तो महत्त्वाचा विषय आहे. कारण मला असं वैयक्तिक वाटतं की जेव्हा एखादी गोष्ट रजिस्ट्रेशन सरकारकडे होतं तेव्हा मग त्याला अधिकृतता येते. तर ती अधिकृतता कधी येईल जेव्हा ते रजिस्ट्रेशन होईल. आता गेल्या 1-2 वर्षापूर्वी त्यांनी हे आणलं होतं की तुमचं जर का वेबसाईट असेल न्यूज वेबसाईट तर तुम्ही एक तो फॉर्म भरून द्या आणि IMD मिनिस्ट्रीकडे तो पाठवा. पण त्याला काय ते अधिकृत रजिस्ट्रेशन नाही कारण त्याला काय रजिस्ट्रेशन नंबर मिळत नाही त्याला काहीच नाही. त्यामुळे तो एक वेगळाच भाग आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्याला आपण यातनं रेव्हेन्यू जनरेशन म्हणतो तर रेव्हेन्यू जनरेशनसाठी पण डिजिटल मीडियाचा विचार केला जात नाही. म्हणजे सरकारी जाहिराती ज्याचा म्हणतात त्या सरकारी जाहिराती थेट डिजिटल मीडियाला मिळत नाहीत. जे प्रिंटचे डिजिटल मीडिया आहेत किंवा ज्यांचा प्रिंट आहे आणि त्यांचं डिजिटल मीडिया आहे आणि त्यांना सुद्धा ठराविक मिलियन्सचे त्यांचे जर का नंबर ऑफ ट्रॅफिक असेल युजर्स असतील तर ते कन्सिडर होतात. अदरवाईज त्यांना पण ते कन्सिडर करत नाही. त्यामुळे ही परिस्थिती आहे. त्यामुळं डिजिटल मीडियामध्ये सरकारकडनं जे जाहिराती म्हणजे अनेक छोटी छोटी जी जिल्हा दैनिक आहेत ना त्यांच्यासाठी उत्पन्नाचं महत्त्वाचं साधन हे सरकारी जाहिराती असतं आणि ते सरकारी जाहिरातीच्या माध्यमातून ते चांगलं उत्पन्न कमवू शकतात. पण ते डिजिटल मीडियातल्या पत्रकारांसाठी नाही आहे. त्यामुळं परिस्थिती अशी आहे की डिजिटल मीडियामध्ये ना धड तुम्हाला गुगल ॲडसेन्सकडनं काही चांगले उत्पन्न येतं ना तुम्हाला सरकारच्या जाहिरातींमधनं काही उत्पन्न येतं. त्यामुळे उत्पन्न येण्याचे स्रोत खूप कमी आहेत आणि त्या तुलनेत म्हणजे वाचकही या सगळ्याला पैसे द्यायला तयार नाही. त्यामुळे तो पण आपण एक भाग समजून घेतला पाहिजे. त्यामुळं यासाठी प्रामुख्याने सरकारने मला असं वाटतं की सरकारने यात भूमिका घेऊन याची नोंदणी मुळात सुरू करणं आणि जे या क्षेत्रात चांगलं काम करतात म्हणजे आता विवेकानंद सर तर मला वाटतं गेले 12-13 वर्ष 15 वर्ष झाले. 15 वर्ष त्यांनी लोकसत्तेतली पत्रकारिता सोडून MPC न्यूज सुरू केलं आणि त्यामध्ये त्यांनी एक चांगलं या म्हणजे पिंपरी-चिंचवड भागात स्वतःचा एक चांगला जम बसवलाय. पण अजून ऑफिशियली त्यांना विचार केला तर तुम्हाला यावरून सरकारच्या एरियात तसं काही थेट नेमके आणि हे नाही फक्त ब्रँड व्हॅल्यू आहे कारण MPC न्यूज जुना असल्यामुळे तुम्हाला एक व्हॅल्यू मिळते. पण अजून नोंदणी अशी काही नाहीच आहे तुम्हाला. पण जी एखाद्या वृत्तपत्राला नोंदणी RNIचा नंबर मिळतो त्यांना तसं तुम्हाला पण नाही मिळालेलं आणि त्याच्यामुळं अनेक ड्रॉबॅक्स आहेत. त्यामुळे अनेक गोष्टी तुमच्याकडनं सुटतात तुम्हाला त्या मिळूच शकत नाहीत. तर एक तर समजून घेतलं पाहिजे की मी असं मुळीच म्हणणार नाही की भारतामध्ये आता एकदम प्रिंट मीडिया किंवा वृत्तपत्र संपतील असं तर काही परिस्थिती होणार नाही. हे वास्तव समजून घेतलं पाहिजे. परिस्थिती अशी आहे की वृत्तपत्र राहणार आहे पण वृत्तपत्रांना त्यांच्यासोबत डिजिटल मीडिया पण ठेवावं लागेल इलेक्ट्रॉनिक चॅनल्स पण राहतील. हे सगळे आपापल्या पद्धतीने काम करत राहतील. असं कुठलं एखादं माध्यम थ्रेट वे की एकदम बंदच होऊन जाईल आणि त्यापुढे आता कोणी वृत्तपत्र वाचणार नाही. म्हणजे कोविडच्या काळात बऱ्याच जणांनी वृत्तपत्र घरी घेणं बंद केलं होतं पण परत कोविडच्या लाटा संपल्यानंतर आता परत लोकांनी वृत्तपत्र वाचायला सुरुवात केली. त्यामुळे असं काही नाही झालेलं की ते सगळं बंदच पडले. त्यावेळेला असं काही जणांना वाटलं होतं की नाही हे बंद पडेल सगळं तसं काही ते झालं नाही. त्यामुळे तो एक भाग आपण समजून घेतला आहे. पण डिजिटल मीडियाचा जो युजर बेस आहे किंवा ज्याला आपण वाचक संख्या आहे ती वाढती आहे. त्याचं कारण असं आहे की ज्याला आपण टाइम स्पेंड म्हणतो तो टाइम स्पेंड म्हणजे एखादा म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये किंवा आपल्या टॅबमध्ये किंवा आपल्या लॅपटॉपवरती आपण किती वेळ एखादी डिजिटल मीडियातल्या कुठल्या गोष्टी आपण बघतो किती वेळ बघतो हे जर का बघितलं तर तो चांगला आहे. तो डिजिटल मीडिया म्हणजे वृत्तपत्र वाचायला आपण किती वेळ देतो असं जर का प्रश्न विचारला आणि आपण मोबाईलमध्ये ॲप किती वेळ बघतो तर आपण निश्चितपणे सगळ्यांना असं लक्ष देईल की आपण मोबाईलमधले ॲप जास्त बघतो. कम्पॅरेटिव्हली आपण वृत्तपत्रांसाठी कमी वेळ देतो. आपण फार वेळ देत नाही. आपण ज्यांना खरंच जे रिगर्स आहेत आमच्याकडे जर्नलिस्ट आहेत ते तेच पेपर वाचतात म्हणजे व्यवस्थित वाचतात. अदरवाईज एक सामान्य वाचकाचा विचार केला तर तो काही फार पेपर वाचत नाही हल्ली. अशी परिस्थिती निर्माण झालेली. अनेकांच्या घरी पेपर येतो त्याची घडी पण उलगडत नाही तो तसंच पेपर रद्दीत जातो इथपर्यंत परिस्थिती आहे. काही जणांनी स्कीम काढल्यात म्हणजे काही वृत्तपत्रांनी त्या स्कीममध्ये लोक पेपर घेतात
आता एका वृत्तपत्राने स्कीमचे पैसे वाढवले म्हणूनही त्यांचा खप कमी झाला. अशी पण विचित्र परिस्थिती म्हणजे लोक 500 रुपये पण एक्स्ट्रा द्यायला कोणाला तयार नाही, ही साधारणपणे परिस्थिती आहे. पण म्हणून वृत्तपत्र बंद नाही पडणार, वृत्तपत्र चालणार, 100% चालणार, कारण त्याचा एक म्हणून वाचक वर्ग आहे आणि तो ते वृत्तपत्र घेऊन वाचणार, त्यामुळे त्यासाठी त्याला वृत्तपत्र लागणारच आहे. पण म्हणून डिजिटल मीडियाकडे पण दुर्लक्ष करून चालणार. त्यामुळे हे माध्यम कंपन्यांना किंवा मीडिया हाऊसेसला हे कळलेलं आहे की बाबा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत. त्यामुळे आता मी साधारणपणे गेले 10 वर्षाला ट्रेंड बघतोय, तर परिस्थिती अशी आहे की 10 ते 12 वर्षात अशी आहे की नुसती इन्व्हेस्टमेंट आहे डिजिटल मीडियावरती. डिजिटल मीडियात इन्कमचा विचार केला तर खूपच नाहीच आहे, जवळपास नगण्य आहे. अनेक मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये डिजिटल मीडियावरती इन्व्हेस्टमेंट खूप मोठ्या प्रमाणात करून ठेवली. म्हणजे तिथं मोठ्या प्रमाणात मॅनपॉवर भरलेले आहे, टेक्नॉलॉजी चांगली वापरलेली आहे, त्याचे ऑफिसेस वेगळे सेटअप केलेले आहेत. अनेक मोठ्या मीडिया हाऊसेसने भारतातली त्यांनी त्याच्या कंपन्या वेगळ्या केल्यात की ज्या फक्त डिजिटल मीडियाचं काम बघतात. पण त्यातनं उत्पन्न जर का त्यांना विचारलं त्यांच्या डायरेक्टर बोर्डला किंवा मालकांना, तर ते म्हणतात की नाही ते लॉस मेकिंग आहे, त्यातनं काही पैसे येत नाहीत. पण त्यांना हे माहिती आहे की हे नाही ठेवलं तर मग आपण एकदमच बादच होऊन जाऊ, स्पर्धेत आपण टिकणारच नाही. आपण ही जी काय आता मीडियाची टोटल स्पर्धा झाली आहे तर आपण राहूच शकत नाही. त्यामुळे आपल्याला या स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर आपल्याला डिजिटलमध्ये आपला प्रेझेन्स ठेवला पाहिजे. मग आपला तो प्रेझेन्स सोशल मीडियावरती पण असला पाहिजे, यूट्यूबवरती पण असला पाहिजे. म्हणजे अनेकांचे यूट्यूबवरती चॅनल्स पण आहेत. आताची परिस्थिती महाराष्ट्रातली अशी आहे की जे प्रॉमिनंट न्यूज चॅनल्स आहेत महाराष्ट्रातले ते त्याचा TRP पेक्षा तरी यूट्यूबवरचं त्याचा जो व्ह्युअरशिप आहे किंवा वॉच टाईम आहे तो जास्त आहे. ही परिस्थिती आहे, कारण लोक यूट्यूबवरती जाऊनच तो चॅनल कन्झ्युम करतात. लोक अदरवाईज ते त्याचं जे काही पूर्वी जसं केबल घरात येत होतं आणि केबलमधनं आपण ते केबलवाल्याला पैसे देऊन त्याच्याकडनं चॅनल बघत होतो. अनेक घरांमध्ये आता ते केबल कनेक्शन पण आउटडेटेड व्हायला लागले, म्हणजे त्या डिश पण आउटडेटेड व्हायला लागले. अनेक घरांमध्ये वायफाय कनेक्शन असतं, वायफायवरती ते TV चालवतात आणि त्याच्यातच ते यूट्यूबवरती ते चॅनल बघतात. इथपर्यंतची परिस्थिती बदललेली. म्हणजे त्यांनी घरातनं टाटा स्काय पण गेलेला आहे, डिश TV पण गेलेला आहे, त्यांच्या घरातनं केबल तर कधीच गेलेली आहे. तर ही टेक्नॉलॉजीमुळे जे बदललेत ते बदल लोकांनी स्वीकारले. त्यामुळं परिस्थिती अशी आली की ज्याचा आपण म्हणजे पुढच्या मुद्द्याकडे येणार तो डिस्ट्रीब्युशनचे पॅटर्न्स बदलत चाललेले. तर आता डिजिटल मीडियाचा सर्वात मोठा प्रॉब्लेम जो मला आता जाणवतो की सध्याचा डिजिटल मीडियाचा विचार केला तर त्याचा सर्वात मोठा प्रॉब्लेम असा आहे की डिस्ट्रीब्युशन. तुम्ही वाचकांपर्यंत जाणार कसा? कंटेंट खूप तयार होते, म्हणजे कंटेंट चांगला पण तयार होते. पण प्रॉब्लेम असा आहे की तो कंटेंट लोकांपर्यंत कसा न्यायचा? कारण लोकांना कसं कळणार की तो कंटेंट कशा पद्धतीने तो लोकांपर्यंत आपण घेऊन जायचा? तर हा जर का विचार केला आपल्याला तर आपल्याला आपल्या दृष्टीने महत्त्वाचं आहे की त्याचं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क समजून घेतलं पाहिजे. आता आपल्याकडे जे पॅटर्न्स आहेत त्यामध्ये आपण असं बघतो की सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या वेबसाईटची माहिती पोहोचू शकता किंवा तुम्हाला SEO ज्याला आम्ही म्हणतो सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, गुगलचं ट्रॅफिक, तर तुम्हाला गुगलमध्ये लोक सर्च घेत असतात त्यामुळे तिथं तुमची वेबसाईट येऊ शकते. तिथनं तुम्ही ट्रॅफिकमधनं तिथनं पण तुम्ही माहिती लोक तुमच्यापर्यंत येऊ शकतात. आणि काही वेबसाईटबाबत असं आहे की लोकांना ती नावच माहिती असतं, तर ते नाव माहिती असल्यामुळे isakar.com, तर लोक isakar.com जाऊन ते बघतात आणि मग तिथनं माहिती घेतात. तर साधारणपणे असे पॅटर्न्स आहेत. पण नवीन वेबसाईटचा प्रॉब्लेम काय होतो की त्यांनी वेबसाईट सुरू केलेली असते पण त्यांना ह्यातलं कुठलंच नीट जमत नाही, कारण त्यांची वेबसाईटचं नाव कोणाला माहीत नसतं. ती वेबसाईट नवीन असल्यामुळे त्यांचं गुगलमध्ये ती रँक होत नाही. आणि सोशल मीडियाचं ज्याला मी बेस म्हणतो, फॉलोअर्सचा बेस, तो खूप लहान असतो, त्यामुळे तिथेही तुम्हाला काही धड मिळत नाही. त्यामुळे असं असतं की कॉन्टेंट अनेक वेळेला चांगला असतो पण तो पोहोचवण्याचा जो प्रॉब्लेम असतो तो आपल्याला टॅकल करावा लागतो. त्यामुळे तो एक महत्त्वाचा आपल्याला भाग आहे. तर आपण जर का ह्यातनं मार्ग काढायचे असेल तर आपण हे समजून घेतलं पाहिजे की सध्या डिजिटल मीडियामध्ये व्हायरल कुठल्या गोष्टी होऊ शकतात. ते साधारणपणे 3 गोष्टी साधारणपणे बघतात की एकतर कलाकारांची जी कलाकार असते, म्हणजे कलाकृती असते ती तयार करतात एखादी गोष्ट, तर तुम्ही बघितलं असेल तर ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होते. एखादी गोष्ट तयार करताना किंवा एखाद्याच्या अंगात एखादं कौशल्य आहे तर ते मोठ्या प्रमाणात लोक एकमेकांना व्हायरल करतात. किंवा मीम्स असतात, जोक्स असतात, त्यामध्ये कॉमन मॅनला खूप इंटरेस्ट असतो. त्यामुळे तुम्ही सटीकपणे एखाद्या गोष्टीचं विश्लेषण केलं तर ते त्यामध्ये आपण त्यावरती पण आपण ते पण व्हायरल होण्याची शक्यता असते. आणि सर्वात शेवटी जे महत्त्वाचं आहे आपल्या दृष्टीने ते एकतर्फी लिहायचं, की एकांगी लिखाण हे सर्वात मोठं व्हायरल होतं. की तुम्ही पूर्वी कसं होतं की आपल्याला जर्नलिझममध्ये असं शिकवलं, अनेकांनी जर्नलिझम केलं असेल की असं एकांगी लिहू नये. पण आताची परिस्थिती अशी आहे की तुम्ही एकांगीच लिहिलं पाहिजे, त्याशिवाय तुम्ही व्हायरल होऊच शकत नाही. म्हणजे एक तर तुम्ही मोदी नालायकच म्हणलं पाहिजे किंवा मोदी चांगलेच म्हणलं पाहिजे. तुम्ही मोदींचे हे 2 गुण चांगले आहेत आणि हे 2 वाईट असं नाही म्हणायचं, मग ते लोकांना पटत नाही. म्हणजे मोदी भक्त म्हणले की तुमच्या मागच येणार सगळे, तुम्ही मोदींचे बाजूने. म्हणजे भाऊ तुळसेकरांचे यश काय ते फक्त मोदींना चांगलेच म्हणतात. त्यामुळे भाऊ तुळसेकरांना एवढं फॉलोअरशिप आहे त्यांच्या मागं. आणि रवीश कुमारचं काय की तो काही जरी मोदीने केलं तो नाहीच म्हणतो, मोदी नाहीच चांगले.
ते म्हणजे मोदींची विरोधक आहेत ते त्याच्या मागे जातात. त्यामुळे असे दोन गट झालेत आणि हा ट्रेंड साधारणपणे 2014 नंतरचा ट्रेंड आहे. हा आपण ऍक्सेप्ट केला पाहिजे की एक तर ह्या गटात राहा नाही तर एक तर त्या गटात राहा. तुम्हाला सतसत विवेकबुद्धीने काही वेळेला असं वाटतं ना तेव्हा त्याला काही अर्थ नसतो, मग त्याला कोणी विचारत नाही तुम्ही. त्यामुळं तुम्ही कुठल्या गोष्टीमध्ये दोन गटच शोधायची पहिली गोष्ट. म्हणजे हा बघितलं तर पत्रकाराच्या दृष्टीने हे फार भीतीदायक चित्र आहे, पण हे वास्तव आहे आणि हे वास्तव आपण स्वीकारलं पाहिजे की तुम्ही एकांगी लिखाण केलं ना तर लोक तुम्हाला त्या बाजूची लोक तुम्हाला प्रचंड फॉलोअर्स देतात, तुम्हाला म्हणजे तुमचं व्हायरल करतात. अनेक तुम्ही सोशल मीडियावर सहज बघा की एकांगी लिखाणाचे त्याचे शेअर्स बघा, बदाबदा शेअर्स असतात त्याला, मोठ्या प्रमाणात शेअर्स असतात. तुम्ही जर एखाद्याने समोर लिखाण केलं असेल ना तर लोक लिहितात छान आहे, पण मग त्याला कोणी शेअर करायला जात नाही कारण कोणाला इंटरेस्ट नसतो. ते छान आहे म्हणतात, ते सुद्धा तुमचे आजूबाजूचे मित्र असतात. तर अशी परिस्थिती नव्हती आधी, जी आता गेल्या काही वर्षामध्ये ती प्रचंड मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. अजून एक मला असं वाटतं की थोडं वाचकांच्या दृष्टीने इम्पॉर्टंट असं आहे की पेड कॉन्टेंटकडे आपण भारतीय म्हणून आपण त्याकडे बघायला सुरुवात करायला नाही पाहिजे. आपल्याला जर का चांगला आशय पाहिजे असेल, कॉन्टेंट हवा असेल तर आपण त्यासाठी पैसे दिले पाहिजेत. जे आता भारतातलं सर्वात मोठं चॅलेंज माध्यमांसमोरचं आणि विशेषतः डिजिटल मीडियासमोरचं आहे ते प्रामुख्याने लोक पैसे द्यायला तयार नाही आहेत. म्हणजे लोक मोठे मोठे जे ब्रँड्स इंडियन एक्सप्रेस असेल, हिंदू असेल, टाइम्स ऑफ इंडिया असेल त्यासाठी पण पैसे द्यायला तयार नाही. म्हणजे आता ही एवढी मोठी म्हणजे यांची त्याची लिगसी आहे, म्हणजे जर्नलिझमची त्यांची लिगसी, इंडियन एक्सप्रेसची लिगसी जर्नलिझमची. त्याने अनेक रामनाथ गोविंदांनी अनेक गोष्टी घडवून दाखवल्या होत्या म्हणजे त्या आणीबाणीच्या काळात सुद्धा वगैरे. पण लोक तिथेही आता ते विसरून गेले, लोकांना त्यातही पैसे द्यायचे नाही. म्हणजे मुकेश सिंग म्हणून त्यांचा सेलसेट आहे, नॅशनल सेलसेट, त्याच्यावर मी एका पुस्तकासाठी माझ्या पुढच्या मी त्याचा मुलाखत घेतली. तो म्हणला की परिस्थिती अशी की लोक सबस्क्रिप्शनसाठी एका महिन्याची वर्गणी देतात आणि परत कंटिन्यू नाही करत, सोडून देतात ते. म्हणजे आपण नेटफ्लिक्सला दर महिन्याला पैसे देतो, तिथं आपण जाऊन पैसे देतो किंवा आपण ह्याला ॲमेझॉन प्राईमला पैसे देतो, पण आपण कुठल्याही ह्याच्यासाठी पैसे द्यायला तयार होत नाही. त्यामुळे हा जो भाग आहे तो आपण समजून घेतला पाहिजे. लोकांची ती मानसिकता कधी तयार होईल जेव्हा आपल्याकडनं त्या पद्धतीचा कंटेंट तयार होईल. असा कंटेंट आपण जनरेट केला पाहिजे आणि तो फ्रॉम डे वन तो पेडच ठेवला पाहिजे की नाही हा कंटेंट तुम्हाला वाचत असेल तर आम्हाला तुम्ही सबस्क्रिप्शन घेतलं पाहिजे आमच्या वेबसाईटकडनं आणि मगच तुम्ही तो वाचा, आम्ही फ्री तुम्हाला काही देणार नाही. पण त्यातनं तुमचं रेव्हेन्यू मॉडेल तयार होईल आणि त्यातनं तुमची सस्टेनेबिलिटी वाढेल. अनेक वेबसाईट आता परिस्थिती अशी जेवढ्या वेबसाईट तयार झाल्यात ना तेवढ्या वेबसाईट बंद पडलेल्या आहेत, त्या टिकूच शकल्या नाही या सगळ्या रचनेमध्ये. त्यामुळं मला असं वाटते की एक पॅटर्न आपण समजून घेतला पाहिजे की ज्याला आपण कोविड काळात एक तो आला होता ना प्रकार की ब्रेक द चेन, त्यावेळेला खूप चालू होतं ब्रेक द चेन. तर मला असं वाटतं की ती परिस्थिती आपण आजच्या सगळ्या माझ्या बोलण्याचा सार मला जर का सांगायला झालं तर तो असा दिसतो की ब्रेक द चेन, की जे चाललंय ते थोडंसं ब्रेक करून आपण एक वेगळा स्टँड घेतला पाहिजे आणि आपल्यामध्ये तेवढी धमक पाहिजे की नाही माझा जो कॉन्टेंट आहे, मी जे काम करतोय ते खरंच वेगळं आहे आणि माझ्यासाठी लोक पैसे द्यायला तयार होतील. तर हे एकदा स्टँड घेऊन बघितलं पाहिजे. जे काही चाललंय त्याबरोबर फक्त आपण वाहत जाऊ, त्यातनं आपण काय फार वेगळं अचीव म्हणजे आपण स्टँड आउट होणार नाही की आपण वेगळे दिसणार नाही. म्हणजे 100 वेबसाईट चालतात मग पुण्यातनं, त्या 100मध्ये 101वी वेबसाईट अशी ती परिस्थिती होईल. तुम्हाला जर का वेगळं दिसायचं असेल त्यामध्ये काही आणि जर तुम्हाला स्वतःच एक तयार करायचं असेल इमेज तर तुम्हाला ब्रेक द चेन म्हणून स्वीकारून तुम्हाला काही वेगळ्या कल्पना लढवल्या पाहिजे. आणि प्रॉमिनंटली मला असं वाटतं की लोकांना ती सवय लावली पाहिजे की नाही हे तुम्हाला फ्री मिळणार नाही, हे तुम्हाला पैसे देऊन घ्यावं लागेल. अनेक गोष्टी आपण फ्री घेत नाही, आपण पैसे देऊनच घेतो ना. मग आपल्याला जर काय एखादं नॉलेज किंवा ज्ञान पाहिजे असेल, माहिती पाहिजे असेल त्यासाठी पण आपण पैसे दिले पाहिजेत. कारण अदरवाईज ते सगळं फ्रीज मिळणार असेल तर मग कोणीच कुणाला जबाबदार नाही ना. एखादी गोष्ट फ्री मिळते म्हणजे काही आम्ही लिहिणारी त्याला जबाबदार नाहीये, तुम्ही वाचणारे म्हणणार की नाही आम्ही पण जबाबदार नाही. सगळ्याच कोणाची काही हातबट्ट्याचा व्यवहार म्हणतात जसं हातबट्ट्याचा व्यवहार कुणालाच कोणाची जबाबदारी आहे, तसं नाही झालं पाहिजे. ती ब्रेक द चेन म्हणून आपण त्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने स्वीकारल्या पाहिजे. तर मला असं वाटतं की ह्या गोष्टी आहेत ज्या मला आता प्रॉमिनंटली तुम्हाला सांगायच्या होत्या. तुम्हाला जर का काही प्रश्न विचारले असतील तर तुम्ही विचारू शकता, नाहीतर मग मी पुढे आयोजकांचा सहज पत्रकार संघ आणि पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया यांनी आयोजित केलेल्या पत्रकार दिनानिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमात आजचा डिजिटल मीडिया या विषयावरती मी आपल्याशी संवाद साधणार आहे. सर्वात आधी आज पत्रकार दिनानिमित्त ज्यांचा सत्कार होतोय त्या सर्वांचं अभिनंदन. त्यामध्ये विवेक इनामदार सर आणि अन्य सर्व पुरस्कारार्थींचं अभिनंदन करतो. आणि सुरुवातीला मी माझी मांडणी करतो आणि मग नंतर तुम्हाला काही प्रश्न विचारले असतील तर तुम्ही विचारू शकता. मला असं दिसतंय की मिक्स स्वरूपाचा क्राऊड आहे, त्यामुळं आपण आधी सुरुवातीला डिजिटल मीडिया म्हणजे काय हे थोडंसं समजून घेऊया आणि त्यानंतर मग त्यातली आव्हानं काय आहेत, त्याचा आत्ता अवकाश काय आहे डिजिटल मीडियाचा
हे समजून घेऊया. प्रामुख्याने आपण जो पारंपरिक माध्यम म्हणतो ती पारंपरिक माध्यम म्हणजे वृत्तपत्र, ज्याला आपण पारंपरिक माध्यम म्हणतो, की जे पूर्वीच्या काळापासून आपल्या घरात दररोज येतात आणि जे वाचून बरेच जण आपल्यासारखे मोठे झालेले आहेत, तो पारंपरिक माध्यम असतात. त्यानंतरचं जे रिव्होल्युशन झालं की त्यानंतर जे आले ते इलेक्ट्रॉनिक मीडिया आलं, ज्याला आपण चॅनल्स म्हणतो. चॅनलमध्ये मग न्यूज चॅनल वेगळे असतात आणि जनरल एंटरटेनमेंट चॅनल्स वेगळे असतात. आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळं किंवा तंत्रज्ञानामुळं जसा उदय झाला त्याला आपण डिजिटल मीडिया म्हणतो, की ज्याला कुठल्या एका भौगोलिक एरियाचं असं काही त्याला बंधन नाही आहे. डिजिटल मीडियाचं सर्वात मोठं यश असं आहे की तुम्ही इथं बसूनही अमेरिकेत तुमचं जे पोर्टल आहे तिथली लोक पण ते वाचू शकतात, जे वृत्तपत्रांसाठी त्याची परिस्थिती नाही आहे किंवा टेलिव्हिजन चॅनलसाठी पण त्याची परिस्थिती नाही. तर हे तंत्रज्ञानामुळे शक्य झालेलं आहे. तर प्रामुख्याने डिजिटल मीडिया म्हणल्यावर की आपल्यासमोर एक येतं की वृत्त संकेतस्थळ, म्हणजे ज्याला आपण न्यूज वेबसाईट्स म्हणतो. त्या वेबसाईट्स ज्याची पूर्ण मालकी आपल्याकडे असते. थोडीशी गल्लत आपली अशी होती की आपण यूट्यूब चॅनल्स बघतो किंवा आपलं सोशल मीडिया जो आहे ते बघतो, पण ही शेवटी ह्याची मालकी तुमच्याकडे नसते. आपण तिथं क्रिएटर्स असतो, ज्याला आम्ही क्रिएटर्स म्हणतो तिथं. आणि वृत्त संकेतस्थळ किंवा न्यूज वेबसाईटची पूर्ण ओनरशिप आपल्याकडे असते. त्यामुळे त्याच्यावरती काय पब्लिश करायचं त्याची पूर्ण अधिकार हे आपल्याकडे असतात. तुम्ही जर का यूट्यूब चॅनलचे काही जण यूट्यूब चॅनल चालवतात, म्हणजे त्यामध्ये त्या माध्यमातून पण पत्रकारिता करतात, पण त्याचं असं असतं की त्याची रेस्ट्रिक्शन्स हे यूट्यूब रेस्ट्रिक्शन, त्याचे गाईडलाईन्स म्हणतो आम्ही त्याला, ते गाईडलाईन्स यूट्यूबने घालून दिलेले असतात आणि त्या गाईडलाईन्सच्या नुसारच तुम्हाला काम करावं लागतं. अदरवाईज तुमच्यावरती स्ट्राईक होऊ शकतो, तुमची यूट्यूब चॅनल बंद पडू शकतं. आणि हे काही छोट्या म्हणजे एका शहरापुरता काम करणाऱ्या पत्रकारांसाठी नाही आहे. तर मी अनेक मोठी न्यूज साईट्स बघितल्या, म्हणजे त्यामध्ये G24 तासचं जे यूट्यूब चॅनल आहे ते पण त्यांनी स्ट्राईक आणून बंद केलं होतं पूर्णपणे. म्हणजे असं काही नाही की ते छोट्याच पब्लिशर्सवरती बंधनं टाकतात, रेस्ट्रिक्शन टाकतात. त्याची रेस्ट्रिक्शन्स आहेत ती सगळ्यांसाठी आहेत, कारण त्यांच्या दृष्टीने त्यांचे गाईडलाईन्स आणि त्यांचे जे नॉर्म्स आहेत जे त्यांनी सेट केलेले आहेत ते जास्त महत्त्वाचे असतात. त्यामुळे ते त्याचा फॉलो करतात. तर आपण त्यामध्ये क्रिएटर असतो, त्यामुळे आपल्याला त्यांचा जो का गाईडलाईन आहे ते सांभाळून आपल्याला आपली पत्रकारिता करायला लागते. आणि डिजिटल मीडियामध्ये आपण जेव्हा वेबसाईटचा विचार करतो तेव्हा आपल्यावरती बंधनं कशी नसतात, कारण वेबसाईट हा पूर्ण मालकी आपल्याकडे असते. जसं वृत्तपत्रांची पूर्ण मालकी एखाद्या मालकाकडे असते किंवा डायरेक्टर बोर्डकडे असते आणि मग त्यातनं कसा जाणार हे ते पूर्ण ठरू शकतात. पण ह्या सुद्धा पण विचार करायला लागतो की आपल्याला रेस्ट्रिक्शन्स आहेत. म्हणजे राज्यघटनेने जरी आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य असलं दिलेलं, फ्रीडम ऑफ स्पीच, तर त्याला रेस्ट्रिक्शन्स आहेत. तुम्ही फ्रीडम ऑफ स्पीचमध्ये काही गोष्टी करू शकत नाही, तर ती सगळ्यांसाठी सारखी आहेत. त्यासाठी काही मीडियामध्ये फरक नाही. तर डिजिटल मीडिया जेव्हा आपण म्हणतो तेव्हा वेबसाईटचा त्यात प्रामुख्याने विचार केला पाहिजे. आणि सोशल मीडिया जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण त्यामध्ये यूट्यूब चॅनल्स किंवा जे फेसबुक आहे, ट्विटर आहे, ज्याला आता एक्स म्हणतात, किंवा इंस्टाग्राम हँडल्स आहेत, ह्याचा आपण त्यामध्ये विचार प्रामुख्याने केला पाहिजे. आता सध्या मराठी माध्यमांचा विचार केला तर मराठी माध्यमांचं किती आहेत भाऊ मराठी माध्यमांचं? साधारणपणे त्याला आम्ही कॉमस्कोर जे ऑथेंटिक मानलं जातं या सगळ्या ह्याच्यामध्ये, किंवा गुगल ॲनालिटिक्स पण आहे, पण गुगल ॲनालिटिक्सपेक्षा कॉमस्कोरला जास्त व्हॅल्यू आहे मार्केटमध्ये. ते साधारणपणे 40 ते 45 मिलियन म्हणजे 4 ते 4.5 कोटीचा अवकाश आहे, की त्यामध्ये 4 ते 4.5 कोटी युजर्स तुमच्याकडे असतात, की जे तुमच्या वेबसाईटवरती येऊन किंवा तुमचं ॲप बघून ते फॉलो करतात आणि त्यातनं बातम्या वाचून स्वतःचं नॉलेज बिल्डअप करतात किंवा माहिती घेत असतात. ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर साधारणपणे 40 ते 45 मिलियनचा तो हे आहे. आणि हेच जर का आपण भारताचा विचार केला तर सोशल मीडियाचा अवकाश बघितला तर तो साधारणपणे जी जानेवारी आत्ताची जी लेटेस्ट फिगर आलेली आहे स्टॅटिस्टिकाची, ती साधारणपणे 375 मिलियनची आहे. म्हणजे जवळपास 38 कोटी 37 ते 38 कोटी लोक हे फेसबुकवरती ॲक्टिव्ह आहेत जानेवारी 2023 मध्ये. 1 वर्षापूर्वीचा डेटा आहे हा. तर हा साधारणपणे आपण अवकाश आता आपण साधारणपणे समजून घेतला पाहिजे की सोशल मीडिया बहुत ऑब्वियसली की सोशल मीडिया वापरण्याचं प्रमाण जास्त आहे, कारण त्यामध्ये आपले फ्रेंड्स, आपले नातलग यांना आपण फॉलो करतो आणि त्या माध्यमातून मग नंतर आपण न्यूज वेबसाईटला फॉलो करतो किंवा त्यामध्ये जे वेगवेगळे हँडल्स आहेत त्यांना आपण फॉलो करतो. त्यामुळे त्याचा अवकाश हा थोडा मोठा आहे कम्पॅरेटिव्हली मराठी न्यूज साईट्सपेक्षा. तो अवकाश जास्त मोठा आहे आणि मराठीमध्ये कंटेंट प्रोड्यूस करण्याचं प्रमाण हे तिथे जास्त आहे कम्पॅरेटिव्हली न्यूज वेबसाईटपेक्षा. पण मी परत म्हटलं तसं की एक समजून घेतलं पाहिजे की ह्या दोन्हीचा फरक हा अगदी बेसिक फरक आहे, पण तो समजून घेतला पाहिजे. कारण सोशल मीडिया आणि न्यूज वेबसाईट किंवा वृत्त संकेतस्थळ ह्यामध्ये हा मुळात फरक आहे की मालकी हक्क हा दोन्हीचा वेगवेगळ्या लोकांकडे आहे. आणि
सोशल मीडियाचं बघितलं तर यातले बरेचसे जे हँडल्स आहेत त्याच्या कंपन्या त्या अमेरिकी कंपन्या आहेत, त्याचा मालकी हक्क निर्णय भारताकडे पण नाही आणि अनेक कंपन्यांची परिस्थिती अशी आहे की त्या भारत सरकारला पण फार किंमत देत नाही, परंतु ती परिस्थिती भीषण आहे. म्हणजे अनेक वेळेला भारत सरकारला पण कडक निर्देश द्यावे लागतात, तरीसुद्धा अनेक वेळेला ती पटकन त्या गोष्टी करत नाही. तर हा एक वेगळा विषय आहे आपल्या दृष्टीने अभ्यासाचा. पण हा साधारणपणे स्ट्रक्चर असल्याने आपल्याला आत्ताचा जी सर्वात मोठा जो भाग आहे सोशल मीडिया किंवा आपल्या डिजिटल मीडियाचा, तो प्रामुख्याने डिजिटल मीडिया सुरू करण्यासाठी आत्ता तरी सरकारकडनं कुठलेही असं काही तुमच्यावर रेस्ट्रिक्शन्स नाही. तुम्हाला एक न्यूज वेबसाईट सुरू करायची असेल तर कोणीही ज्याला लिहिण्याची आवड आहे आणि ज्याला ती टेक्नॉलॉजी माहिती आहे तो ती न्यूज वेबसाईट सुरू करतो. तसं वृत्तपत्रांबाबत किंवा चॅनलबाबत नाही, त्याच्यात रिस्ट्रिक्शन्स आहेत. तुम्हाला ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्री असेल किंवा INB मिनिस्ट्री, इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्रीकडे जाऊन त्याचं प्रॉपर एक अप्रुव्हलचं एक त्याची प्रोसेस आहे, त्यात तुम्हाला त्या गोष्टी घ्याव्या लागतात, ज्याला त्या परवानगी असतात. त्या परवानगी घेतल्याशिवाय तुम्ही वृत्तपत्र सुरू नाही करू शकत. पण तसं रेस्ट्रिक्शन त्यांनी अजून डिजिटल मीडियावरती घातलेलं नाही आहे. याच्या दोन्ही बाजू आहेत. याची एक बाजू अशी आहे की ह्यामुळं काय झालं की त्याचा पायपोस पुण्यात काही कळतच नाही. म्हणजे इतक्या वेबसाईट झाल्यात की नक्की कुठली वेबसाईट कोण चालवतंय, त्या वेबसाईटवरनं प्रसिद्ध होणारा जो काही आशय आहे किंवा कंटेंट आहे ते कोण नक्की लिहितंय हे काही तुम्हाला नीट सरकारला पण अजून धड माहीत नाही. ही परिस्थिती आता आहे. म्हणजे एक प्रकारे तो आपण एक राक्षसच क्रिएट करून ठेवलाय की ज्यामुळे आपल्यालाच कळत नाही की नक्की चाललंय काय. तर ते मला असं वाटतं की त्याचा तो एक पण आहे. दुसरा एक भाग असा आहे की तुम्हाला जसं म्हटलं तसं स्वातंत्र्य आहे की कोणी उठून एक वेबसाईट सुरू करू शकतो आणि त्याला जे वाटतं महत्त्वाचं ते तो कव्हर करू शकतो किंवा त्याला जो विषय महत्त्वाचा वाटतो त्या विषयामध्ये तो लेख लिहू शकतो. त्यामध्ये तो त्याला वाटलं तर व्हिडिओज म्हणजे ज्याला आपण ब्रॉडकास्टिंग म्हणतो ते पण त्यामध्ये करू शकतो, व्लॉग्स करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्या सगळ्या गोष्टी तिथं आपल्याला करणं शक्य आहे. पण प्रामुख्याने विचार केला तर मला असं वैयक्तिक वाटतं की ह्यामधली जी आत्ताची केंद्र सरकारची भूमिका आहे, विशेषतः केंद्र सरकारची, ती तितकी स्वीकारण्याजोगी नाही आहे. कारण ह्यामध्ये थोडंसं केंद्र सरकारने लक्ष घालून अनेक पत्रकारांचे म्हणजे डिजिटल मीडियामध्ये जे काम करतात त्या पत्रकारांचे प्रश्न आहेत ज्याला आत्ता असं झालं की त्याला कोणी वालीच नाही आहे. त्याला त्यांनी काही एक रचना तयार केलेली आहे पण त्या रचनेमध्ये पण फार काही तुमचे प्रश्न सुटत नाहीत. कारण डिजिटल मीडियाचा तुम्ही विचार केला तर त्याला कुठे ॲक्रेडिशन नाही आहे. म्हणजे डिजिटल मीडियाला जे पत्रकार डिजिटल मीडियात काम करतात त्यांचे अनेक वेगळे प्रश्न की त्यांना अनेक वेळेला प्रेस कॉन्फरन्सला पण जाऊन देतात. म्हणजे इथली परिस्थिती मला माहीत नाही पण राज्यातला विचार केला तर अनेक ठिकाणी जे सरकारी प्रेस कॉन्फरन्स असतात त्यांना अलाउड नाही किंवा त्यांना त्याचं इन्व्हिटेशनच जात नाही. त्यांना कोणी सांगतच नाही की ती प्रेस कॉन्फरन्स होणार आहे. त्यांच्या दृष्टीने हा मीडिया नाहीच आहे. म्हणजे इथपर्यंत ते ग्राह्यच धरत नाही डिजिटल मीडियाला. अशी परिस्थिती काही जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या आहे. काही जिल्ह्यांमध्ये तशी परिस्थिती नाही. काही जिल्ह्यांमध्ये ते ॲक्सेप्टेबल आहे. तर म्हणजे ह्यामध्ये एक सर्व पातळीवर असा एक निकष काहीच नाही आहे. त्या जिल्ह्यातले जी काही जिल्हाधिकारी किंवा त्यातला जो काही DIO असेल तो ठरवतो, डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन ऑफिसर, त्याप्रमाणे तो त्याची रचना करतो. पण ह्यामध्ये सरकारने जी भूमिका घेतलेली आहे की काहीच त्यात स्वतःहून काहीच करायचं नाही तर ती ॲक्सेप्टेबल नाही आहे. ती आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि सरकारने मला असं वाटते की डिजिटल मीडियाला एक ज्याला रजिस्ट्रेशन म्हणतात तर रजिस्ट्रेशनच्या प्रोसेसमध्ये आणलं पाहिजे. कारण जर का या रजिस्ट्रेशनच्या प्रोसेसमध्ये डिजिटल मीडियाला आता आणलं नाही तर प्रश्न असे निर्माण होतील की अनेक पत्रकार या क्षेत्रात काम करतात आणि त्यांना त्या पत्रकारांना त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी त्यांना कुठला अधिकृत व्यासपीठच नाही. म्हणजे समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी पत्रकार आहेत पण पत्रकारांचे प्रश्न सोडवणार कोण असा जो प्रश्न आहे तो गंभीर होत जाणार आहे येत्या पुढच्या काळात. म्हणजे साधी गोष्ट आहे की आपल्याकडं गेल्या वर्षी वर्ल्ड कप झाला पण वर्ल्ड कपसाठी जेव्हा ॲक्रेडिटेशन BCCI देतो तेव्हा ते डिजिटल मीडियाला ग्राह्यच धरत नाहीत. म्हणजे ॲक्रेडिटेशन देताना फक्त ते प्रिंटचे जे पत्रकार आहेत जे दैनिकांमध्ये काम करतात त्यांनाच फक्त ॲक्रेडिटेशन देतात पण ते डिजिटल मीडियातल्या कुठल्याही पत्रकारासाठी ॲक्रेडिटेशन इश्यू करत नाही. मग ज्याला क्रिकेटची आवड आहे जो डिजिटल मीडियामध्ये काम करतो आणि जो डिजिटल मीडियामध्ये चांगला आशय निर्माण करतोय तर त्याला काहीच व्हॅल्यू नाही. कारण त्याला BCCIकडच्या लेखी त्याला तो पत्रकारच ते मानत नाही त्या माणसाला. अशी परिस्थिती आहे. तर ह्याचं कारण मुळात केंद्र सरकारने या सगळ्या माध्यमांकडे केलेलं दुर्लक्ष की आपण समजून घेतलं पाहिजे. आपल्यासाठी तो महत्त्वाचा विषय आहे. कारण मला असं वैयक्तिक वाटतं की जेव्हा एखादी गोष्ट रजिस्ट्रेशन सरकारकडे होतं तेव्हा मग त्याला अधिकृतता येते. तर ती अधिकृतता कधी येईल जेव्हा ते रजिस्ट्रेशन होईल. आता गेल्या 1-2 वर्षापूर्वी त्यांनी हे आणलं होतं की तुमचं जर का वेबसाईट असेल न्यूज वेबसाईट तर तुम्ही एक तो फॉर्म भरून द्या आणि INB मिनिस्ट्रीकडे तो पाठवा. पण त्याला काय ते अधिकृत रजिस्ट्रेशन नाही कारण त्याला काय रजिस्ट्रेशन नंबर मिळत नाही त्याला काहीच नाही. त्यामुळे तो एक वेगळाच भाग आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्याला आपण यातनं रेव्हेन्यू जनरेशन म्हणतो तर रेव्हेन्यू जनरेशनसाठी पण डिजिटल मीडियाचा विचार केला जात नाही. म्हणजे सरकारी जाहिराती ज्याचं म्हणतात त्या सरकारी जाहिराती थेट डिजिटल मीडियाला मिळत नाहीत. जे प्रिंटचे डिजिटल मीडिया आहेत
किंवा ज्यांचा प्रिंट आहे आणि त्यांचं डिजिटल मीडिया आहे आणि त्यांना सुद्धा ठराविक मिलियन्सचे त्यांचे जर का नंबर ऑफ ट्रॅफिक असेल, युजर्स असतील तर ते कन्सिडर होतात, अदरवाईज त्यांना पण ते कन्सिडर करत नाही. त्यामुळे ही परिस्थिती आहे. त्यामुळं डिजिटल मीडियामध्ये सरकारकडनं जे जाहिराती म्हणजे अनेक छोटी छोटी जी जिल्हा दैनिक आहेत ना, त्यांच्यासाठी उत्पन्नाचं महत्त्वाचं साधन हे सरकारी जाहिराती असतं आणि ते सरकारी जाहिरातीच्या माध्यमातून ते चांगलं उत्पन्न कमवू शकतात. पण ते डिजिटल मीडियातल्या पत्रकारांसाठी नाही आहे. त्यामुळं परिस्थिती अशी आहे की डिजिटल मीडियामध्ये ना धड तुम्हाला गुगल ॲडसेन्सकडनं काही चांगले उत्पन्न येतं, ना तुम्हाला सरकारच्या जाहिरातींमधनं काही उत्पन्न येतं. त्यामुळे उत्पन्न येण्याचे स्रोत खूप कमी आहेत आणि त्या तुलनेत म्हणजे वाचकही या सगळ्याला पैसे द्यायला तयार नाही. त्यामुळे तो पण आपण एक भाग समजून घेतला पाहिजे. त्यामुळं यासाठी प्रामुख्याने सरकारने, मला असं वाटतं की सरकारने यात भूमिका घेऊन याची नोंदणी मुळात सुरू करणं आणि जे या क्षेत्रात चांगलं काम करतात म्हणजे आता विवेकानंद सर तर मला वाटतं गेले 12-13 वर्ष 15 वर्ष झाले. 15 वर्ष त्यांनी लोकसत्तेतली पत्रकारिता सोडून MPC न्यूज सुरू केलं आणि त्यामध्येच त्यांनी एक चांगलं या म्हणजे पिंपरी-चिंचवड भागात स्वतःचा एक चांगला जम बसवलाय. पण अजून ऑफिशियली त्यांना विचार केला तर तुम्हाला यावरून सरकारच्या एरियात तसं काही थेट नेमके आणि हे नाही, फक्त ब्रँड व्हॅल्यू आहे कारण MPC न्यूज जुना असल्यामुळे तुम्हाला एक व्हॅल्यू मिळते. पण अजून नोंदणी अशी काही नाहीच आहे तुम्हाला. पण जी एखाद्या वृत्तपत्राला नोंदणी RNIचा नंबर मिळतो त्यांना, तसं तुम्हाला पण नाही मिळालेलं आणि त्याच्यामुळं अनेक ड्रॉबॅक्स आहेत. त्यामुळे अनेक गोष्टी तुमच्याकडनं सुटतात, तुम्हाला त्या मिळूच शकत नाहीत. तर एक तर समजून घेतलं पाहिजे की मी असं मुळीच म्हणणार नाही की भारतामध्ये आता एकदम प्रिंट मीडिया किंवा वृत्तपत्र संपतील असं तर काही परिस्थिती होणार नाही. हे वास्तव समजून घेतलं पाहिजे. परिस्थिती अशी आहे की वृत्तपत्र राहणार आहे पण वृत्तपत्रांना त्यांच्यासोबत डिजिटल मीडिया पण ठेवावं लागेल, इलेक्ट्रॉनिक चॅनल्स पण राहतील. हे सगळे आपापल्या पद्धतीने काम करत राहतील. असं कुठलं एखादं माध्यम थ्रेट वेग एकदम बंदच होऊन जाईल आणि त्यापुढे आता कोणी वृत्तपत्र वाचणार नाही. म्हणजे कोविडच्या काळात बऱ्याच जणांनी वृत्तपत्र घरी घेणं बंद केलं होतं, पण परत कोविडच्या लाटा संपल्यानंतर आता परत लोकांनी वृत्तपत्र वाचायला सुरुवात केली. त्यामुळे असं काही नाही झालेलं की ते सगळं बंदच पडले. त्यावेळेला असं काही जणांना वाटलं होतं की नाही हे बंद पडेल सगळं, तसं काही ते झालं नाही. त्यामुळे तो एक भाग आपण समजून घेतला आहे. पण डिजिटल मीडियाचा जो युजर बेस आहे किंवा ज्याला आपण वाचक संख्या आहे ती वाढती आहे. त्याचं कारण असं आहे की ज्याला आपण टाइम स्पेंड म्हणतो, तो टाइम स्पेंड म्हणजे एखादा म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये किंवा आपल्या टॅबमध्ये किंवा आपल्या लॅपटॉपवरती आपण किती वेळ एखादी डिजिटल मीडियातल्या कुठल्या गोष्टी आपण बघतो, किती वेळ बघतो, हे जर बघितलं तर तो चांगला आहे. तो डिजिटल मीडिया म्हणजे वृत्तपत्र वाचायला आपण किती वेळ देतो असं जर का प्रश्न विचारला आणि आपण मोबाईलमध्ये ॲप किती वेळ बघतो तर आपण निश्चितपणे सगळ्यांना असं लक्षात येईल की आपण मोबाईलमधले ॲप जास्त बघतो. कम्पॅरेटिव्हली आपण वृत्तपत्रांसाठी कमी वेळ देतो, आपण फार वेळ देत नाही. आपण ज्यांना खरंच जे रिगर्स आहेत, आमच्या काही जर्नलिस्ट आहेत ते तेच पेपर वाचतात म्हणजे व्यवस्थित वाचतात. अदरवाईज एक सामान्य वाचकाचा विचार केला तर तो काही फार पेपर वाचत नाही हल्ली. अशी परिस्थिती निर्माण झालेली. अनेकांच्या घरी पेपर येतो त्याची घडी पण उलगडत नाही, तो तसंच पेपर रद्दीत जातो, इथपर्यंत परिस्थिती आहे. काही जणांनी स्कीम काढल्यात म्हणजे काही वृत्तपत्रांनी, त्या स्कीममध्ये लोक पेपर घेतात. आता एका वृत्तपत्राने स्कीमचे पैसे वाढवले म्हणूनही त्यांचा खप कमी झाला. अशी पण विचित्र परिस्थिती. म्हणजे लोक 500 रुपये पण एक्स्ट्रा द्यायला कोणाला तयार नाही, ही साधारणपणे परिस्थिती आहे. पण म्हणून वृत्तपत्र बंद नाही पडणार, वृत्तपत्र चालणार, 100% चालणार. कारण त्याचा एक म्हणून वाचक वर्ग आहे आणि तो ते वृत्तपत्र घेऊन वाचणार. त्यामुळे त्यासाठी त्याला वृत्तपत्र लागणारच आहे. पण म्हणून डिजिटल मीडियाकडे पण दुर्लक्ष करून चालणार. त्यामुळे हे माध्यम कंपन्यांना किंवा मीडिया हाऊसेसला हे कळलेलं आहे की बाबा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत. त्यामुळे आता मी साधारणपणे गेले 10 वर्षातला ट्रेंड बघतोय तर परिस्थिती अशी आहे की 10 ते 12 वर्षात अशी आहे की नुसती इन्व्हेस्टमेंट आहे डिजिटल मीडियावरती. डिजिटल मीडियात इन्कमचा विचार केला तर खूपच नाहीच आहे, जवळपास नगण्य आहे. अनेक मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये डिजिटल मीडियावरती इन्व्हेस्टमेंट खूप मोठ्या प्रमाणात करून ठेवली. म्हणजे तिथं मोठ्या प्रमाणात मॅनपॉवर भरलेली आहे, टेक्नॉलॉजी चांगली वापरलेली आहे, त्याचे ऑफिसेस वेगळे सेटअप केलेले आहेत. अनेक मोठ्या मीडिया हाऊसेसने भारतातली त्यांनी त्याच्या कंपन्या वेगळ्या केल्यात की ज्या फक्त डिजिटल मीडियाचं काम बघतात. पण त्यातनं उत्पन्न जर का त्यांना विचारलं त्यांच्या डायरेक्टर बोर्डला किंवा मालकांना तर ते म्हणतात की नाही ते लॉस मेकिंग आहे, त्यातनं काही पैसे येत नाहीत. पण त्यांना हे माहिती आहे की हे नाही ठेवलं तर मग आपण एकदमच बादच होऊन जाऊ, स्पर्धेत आपण टिकणारच नाही. आपण ही जी काय आता मीडियाची टोटल स्पर्धा झाली आहे तर आपण राहूच शकत नाही. त्यामुळे आपल्याला या स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर आपल्याला डिजिटलमध्ये आपला प्रेझेन्स ठेवला पाहिजे. मग आपला तो प्रेझेन्स सोशल मीडियावरती पण असला पाहिजे, यूट्यूबवरती पण असला पाहिजे. म्हणजे अनेकांचे यूट्यूबवरती चॅनल्स पण आहेत. आणि आताची परिस्थिती महाराष्ट्रातली अशी आहे की जे प्रॉमिनंट न्यूज चॅनल्स आहेत महाराष्ट्रातले ते त्याचा TRPपेक्षा तरी यूट्यूबवरचं त्याचा जो व्ह्युअरशिप आहे किंवा वॉच टाईम आहे तो जास्त आहे. ही परिस्थिती आहे कारण लोक यूट्यूबवरती जाऊनच तो चॅनल कन्झ्युम करतात. लोक अदरवाईज ते त्याचं जे काही पूर्वी जसं केबल घरात येत होतं
आणि केबलमधनं आपण ते केबलवाल्याला पैसे देऊन त्याच्याकडनं चॅनल बघत होतो. अनेक घरांमध्ये आता ते केबल कनेक्शन पण आउटडेटेड व्हायला लागले, म्हणजे त्या डिश पण आउटडेटेड व्हायला लागले. अनेक घरांमध्ये वायफाय कनेक्शन असतं, वायफायवरती ते टी व्ही चालवतात आणि त्याच्यातच ते यूट्यूबवरती ते चॅनल बघतात. इथपर्यंतची परिस्थिती बदललेली. म्हणजे त्यांनी घरातनं टाटा स्काय पण गेलेला आहे, डिश टी व्ही पण गेलेला आहे, त्यांच्या घरातनं केबल तर कधीच गेलेली आहे. तर ही टेक्नॉलॉजीमुळे जे बदललेत ते बदल लोकांनी स्वीकारलेत. त्यामुळं परिस्थिती अशी आली की ज्याचा आपण ज्या पुढच्या मुद्द्याकडे येणार तो डिस्ट्रीब्युशनचे पॅटर्न्स बदलत चाललेले. तर आता डिजिटल मीडियाचा सर्वात मोठा प्रॉब्लेम जो मला आता जाणवतो की सध्याचा डिजिटल मीडियाचा विचार केला तर त्यातला सर्वात मोठा प्रॉब्लेम असा आहे की डिस्ट्रीब्युशन. तुम्ही वाचकांपर्यंत जाणार कसा? कंटेंट खूप तयार होते, म्हणजे कंटेंट चांगला पण तयार होते, पण प्रॉब्लेम असा आहे की तो कंटेंट लोकांपर्यंत कसा न्यायचा? कारण लोकांना कसं कळणार की तो कंटेंट कशा पद्धतीने तो लोकांपर्यंत आपण घेऊन जायचा? तर हा जर का विचार केला आपल्याला तर आपल्याला आपल्या दृष्टीने महत्त्वाचं आहे की त्याचं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क समजून घेतलं पाहिजे. आता आपल्याकडे जे पॅटर्न्स आहेत त्यामध्ये आपण असं बघतो की सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या वेबसाईटची माहिती पोहोचू शकता, किंवा तुम्हाला SEO ज्याला आम्ही म्हणतो, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, गुगलचं ट्रॅफिक, तर तुम्हाला गुगलमध्ये लोक सर्च घेत असतात, त्यामुळे तिथे तुमची वेबसाईट येऊ शकते, तिथनं तुम्ही ट्रॅफिकमधनं तिथनं पण तुम्ही माहिती लोक तुमच्यापर्यंत येऊ शकतात. आणि काही वेबसाईटबाबत असं आहे की लोकांना ती नावच माहिती असतं, तर ते नाव माहिती असल्यामुळे isaka.com, तर लोक isaka.com जाऊन ते बघतात आणि मग तिथनं माहिती घेतात. तर साधारणपणे असे पॅटर्न्स आहेत. पण नवीन वेबसाईटचा प्रॉब्लेम काय होतो की त्यांनी वेबसाईट सुरू केलेली असते पण त्यांना ह्यातलं कुठलाच नीट जमत नाही, कारण त्यांची वेबसाईटचं नाव कोणाला माहीत नसतं. ती वेबसाईट नवीन असल्यामुळे त्यांचं गुगलमध्ये ती रँक होत नाही. आणि सोशल मीडियाचं ज्याला मी बेस म्हणतो, फॉलोअर्सचा बेस, तो खूप लहान असतो, त्यामुळे तिथेही तुम्हाला काही धड मिळत नाही. त्यामुळे असं असतं की कॉन्टेंट अनेक वेळेला चांगला असतो पण तो पोहोचवण्याचा जो प्रॉब्लेम असतो तो आपल्याला टॅकल करावा लागतो. त्यामुळे तो एक महत्त्वाचा आपल्याला भाग आहे. तर आपण जर का ह्यातनं मार्ग काढायचे असेल तर आपण हे समजून घेतलं पाहिजे की सध्या डिजिटल मीडियामध्ये व्हायरल कुठल्या गोष्टी होऊ शकतात. ते साधारणपणे 3 गोष्टी साधारणपणे बघतात की एकतर कलाकारांची जी कलाकार असणे, कलाकृती असते ती तयार करतात एखादी गोष्ट, तर तुम्ही बघितलं असेल तर ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होते. एखादी गोष्ट तयार करताना किंवा एखाद्याच्या अंगात एखादं कौशल्य आहे तर ते मोठ्या प्रमाणात लोक एकमेकांना व्हायरल करतात. किंवा मीम्स असतात, जोक्स असतात, त्यामध्ये कॉमन मॅनला खूप इंटरेस्ट असतो. त्यामुळे तुम्ही सटीकपणे एखाद्या गोष्टीचं विश्लेषण केलं तर ते त्यामध्ये त्यावरती पण ते पण व्हायरल होण्याची शक्यता असते. आणि सर्वात शेवटी जे महत्त्वाचं आहे आपल्या दृष्टीने ते एकतर्फी लिहायचं, की एकांगी लिखाण हे सर्वात मोठं व्हायरल होतं. की तुम्ही पूर्वी कसं होतं की आपल्याला जर्नलिझममध्ये असं शिकवलं, अनेकांनी जर्नलिझम केलं असेल की असं एकांगी लिहू नये, पण आताची परिस्थिती अशी आहे की तुम्ही एकांगीच दिलं पाहिजे, त्याशिवाय तुम्ही व्हायरल होऊच शकत नाही. म्हणजे एक तर तुम्ही मोदी नालायकच म्हणलं पाहिजे किंवा मोदी चांगलेच म्हणलं पाहिजे. तुम्ही मोदींचे हे 2 गुण चांगले आहेत आणि हे 2 वाईट असं नाही म्हणायचं, मग ते लोकांना पटत नाही. म्हणजे मोदी भक्त म्हणले की तुमच्या मागच येणार सगळे, तुम्ही मोदींचे बाजूने. म्हणजे भाऊ तुळसेकरांचं यश काय ते फक्त मोदींना चांगलंच म्हणतात, त्यामुळे भाऊ तुळसेकरांना एवढं फॉलोअरशिप आहे त्यांच्या मागं. आणि रवीश कुमारचं काय की तो काही जरी मोदीने केलं तो नाहीच म्हणतो, मोदी नाहीच चांगले, ते म्हणजे मोदींचे विरोधक आहेत ते त्याच्या मागे जातात. त्यामुळे असे 2 गट झालेले. आणि हा ट्रेंड साधारणपणे 2014 नंतरचा ट्रेंड आहे, हा आपण ऍक्सेप्ट केला पाहिजे की एक तर ह्या गटात राहणे ते एक तर त्या गटात राहा. तुम्हाला सतसत विवेकबुद्धीने काही वेळेला असं वाटतं ना तेव्हा त्याला काही अर्थ नसतो, मग त्याला कोणी विचारत नाही तुम्ही. त्यामुळे तुम्ही कुठल्या गोष्टीमध्ये 2 गटच शोधायची पहिली गोष्ट. म्हणजे हा बघितलं तर पत्रकाराच्या दृष्टीने हे फार भीतीदायक चित्र आहे, पण हे वास्तव आहे आणि हे वास्तव आपण स्वीकारलं पाहिजे की तुम्ही एकांगी लिखाण केलं ना तर लोक तुम्हाला, त्या बाजूची लोक तुम्हाला प्रचंड फॉलोअर्स देतात, तुम्हाला म्हणजे तुमचं व्हायरल करतात. अनेक तुम्ही सोशल मीडियावर सहज बघा की एकांगी लिखाणाचे त्याचे शेअर्स बघा, बदाबदा शेअर्स असतात, त्याला मोठ्या प्रमाणात शेअर्स असतात. तुम्ही जर एखाद्याने समोर लिखाण केलं असेल ना तर लोक लिहितात छान आहे, पण मग त्याला कोणी शेअर करायला जात नाही, कारण कोणाला इंटरेस्ट नसतो. ते छान आहे म्हणतात, ते सुद्धा तुमचे आजूबाजूचे मित्र असतात. तर अशी परिस्थिती नव्हती आधी, जी आता गेल्या काही वर्षामध्ये ती प्रचंड मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. अजून एक मला असं वाटते की थोडं वाचकांच्या दृष्टीने इम्पॉर्टंट असं आहे की पेड कॉन्टेंटकडे आपण भारतीय म्हणून आपण त्याकडे बघायला सुरुवात करायला नाही. म्हणजे आपल्याला जर का चांगला आशय पाहिजे असेल, कॉन्टेंट हवा असेल तर आपण त्यासाठी पैसे दिले पाहिजे. जे आता भारतातलं सर्वात मोठं चॅलेंज माध्यमांसमोरचं आणि विशेषतः डिजिटल मीडियासमोरचं आहे, ते प्रामुख्याने लोक पैसे द्यायला तयार नाही. म्हणजे लोक मोठे मोठे जे ब्रँड्स, इंडियन एक्सप्रेस असेल, हिंदू असेल, टाइम्स ऑफ इंडिया असेल, त्यासाठी पण पैसे द्यायला तयार नाही. म्हणजे आता ही एवढी मोठी म्हणजे यांची त्याची लिगसी, म्हणजे जर्नलिझमची त्यांची लिगसी, इंडियन एक्सप्रेसची लिगसी जर्नलिझमची. त्याने अनेक रामनाथ गोविंदांनी अनेक गोष्टी घडवून दाखवल्या होत्या, म्हणजे त्या आणीबाणीच्या काळात सुद्धा वगैरे. पण लोक तिथे आता ते विसरून गेले, लोकांना त्यातही पैसे द्यायचे नाही. म्हणजे मुकेश सिंग म्हणून त्यांचा सेलसेट आहे, नॅशनल सेलसेट, त्याच्यावर मी एका पुस्तकासाठी माझ्या पुढच्या मी
त्याचा मुलाखत घेतली. तो म्हणला की परिस्थिती अशी की लोक सबस्क्रिप्शनसाठी एका महिन्याची वर्गणी देतात आणि परत कंटिन्यू नाही करत, सोडून देतात ते. म्हणजे आपण नेटफ्लिक्सला दर महिन्याला पैसे देतो, तिथं आपण जाऊन पैसे देतो, किंवा आपण ह्याला ॲमेझॉन प्राईमला पैसे देतो, पण आपण कुठल्याही ह्याच्यासाठी पैसे द्यायला तयार होतो नाही. त्यामुळे हा जो भाग आहे तो आपण समजून घेतला पाहिजे. लोकांची ती मानसिकता कधी तयार होईल, जेव्हा आपल्याकडनं त्या पद्धतीचा कंटेंट तयार होईल. असा कंटेंट आपण जनरेट केला पाहिजे आणि तो फ्रॉम डे वन तो पेडच ठेवला पाहिजे की नाही, हा कंटेंट तुम्हाला वाचत असेल तर आम्हाला तुम्ही सबस्क्रिप्शन घेतलं पाहिजे आमच्या वेबसाईटकडनं, आणि मगच तुम्ही तो वाचा. आम्ही फ्री तुम्हाला काही देणार नाही. पण त्यातनं तुमचं रेव्हेन्यू मॉडेल तयार होईल आणि त्यातनं तुमची सस्टेनेबिलिटी वाढेल. अनेक वेबसाईट आता परिस्थिती अशी जेवढ्या वेबसाईट तयार झाल्यात ना तेवढ्या वेबसाईट बंद पडलेल्या आहेत, त्या टिकूच शकल्या नाही या सगळ्या रचनेमध्ये. त्यामुळं मला असं वाटते की एक पॅटर्न आपण समजून घेतला पाहिजे की ज्याला आपण कोविड काळात एक तो आला होता ना प्रकार की ब्रेक द चेन, त्यावेळेला खूप चालू होतं ब्रेक द चेन. तर मला असं वाटतं की ती परिस्थिती आपण आजच्या सगळ्या माझ्या बोलण्याचा सार मला जर का सांगायला झालं तर तो असं दिसतो की ब्रेक द चेन, की जे चाललंय ते थोडंसं ब्रेक करून आपण एक वेगळा स्टँड घेतला पाहिजे आणि आपल्यामध्ये थोडी धमक पाहिजे की नाही, माझा जो कॉन्टेंट आहे, मी जे काम करतोय ते खरंच वेगळं आहे आणि माझ्यासाठी लोक पैसे द्यायला तयार होतील. तर हे एकदा स्टँड घेऊन बघितलं पाहिजे. जे काही चाललंय त्याबरोबर फक्त आपण वाहत जाऊ, त्यातनं आपण काय फार वेगळं अचीव म्हणजे आपण स्टँड आउट होणार नाही, की आपण वेगळे दिसणार नाही. म्हणजे 100 वेबसाईट चालतात मग पुण्यातनं, त्या 100 मध्ये 101 वेबसाईट, अशी ती परिस्थिती होईल. तुम्हाला जर का वेगळं दिसायचं असेल त्यामध्ये काही, आणि जर तुम्हाला स्वतःचा एक तयार करायचं असेल इमेज, तर तुम्हाला ब्रेक द चेन म्हणून स्वीकारून तुम्हाला काही म्हणजे वेगळ्या कल्पना लढवल्या पाहिजे. आणि प्रॉमिनंटली मला असं वाटतं की लोकांना ती सवय लावली पाहिजे की नाही, हे तुम्हाला फ्री मिळणार नाही, हे तुम्हाला पैसे देऊन घ्यावं लागेल. अनेक गोष्टी आपण फ्री घेत नाही, आपण पैसे देऊनच घेतो ना. मग आपल्याला जर काय एखादं नॉलेज किंवा ज्ञान पाहिजे असेल, माहिती पाहिजे असेल, त्यासाठी पण आपण पैसे दिले पाहिजेत. कारण अदरवाईज ते सगळं फ्रीज मिळणार असेल तर मग कोणीच कोणाला जबाबदार नाही ना. एखादी गोष्ट फ्री मिळते म्हणजे काही आम्ही लिहिणारी त्याला जबाबदार नाहीये, तुम्ही वाचणार म्हणणार की नाही आम्ही पण जबाबदार नाही. म्हणजे सगळ्याच कोणाचाच कोणाशी काही हातबट्ट्याचा व्यवहार म्हणतात तसं हातबट्ट्याचा व्यवहार कुणालाच कोणाची जबाबदारी आहे, तसं नाही झालं पाहिजे. ती ब्रेक द चेन म्हणून आपण त्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने स्वीकारल्या पाहिजे. तर मला असं वाटतं की ह्या गोष्टी आहेत ज्या मला आता प्रॉमिनंटली तुम्हाला सांगायच्या होत्या. तुम्हाला जर का काही प्रश्न विचारले असतील तर तुम्ही विचारू शकता, नाहीतर मग मी पुढे आयोजकांना. 25 वर्ष पत्रकारिता करतो आणि महाराष्ट्रीय राजकारण पिंपरी चिंचवडमध्ये छोटं साप्ताहिकापासून मी जवळजवळ 40 वर्ष पत्रकारितेत आहे. तर आता जोपर्यंत तुम्ही तुमच्या मित्रांवर विश्वासार्हता हा जो शब्द आहे, क्रेडिटॅबिलिटी, ती जोपर्यंत तुम्ही हासिल करत नाही तोपर्यंत तुम्ही काही जरी लिहिलं तरी कुणी ते वाचणार नाही, त्यासाठी पैसे देणार नाही. कारण तुम्हाला असं इंडिया वृत्तपत्राला ॲक्ट आहे तसा 2023मध्ये आता जो अधिवेशन येईल त्याच्यामध्ये एक सोशल मीडियाबद्दल कायदा येतोय. आजच्या नवाकाळमध्ये ती बातमी आलेली आहे आणि तुम्हाला 15 जानेवारीपर्यंत त्याबद्दलचे जे काही ऑब्जेक्शन रेज करायचे ते तुम्ही करा असं त्यांनी तुम्हाला आव्हान केलेलं आहे. तर संघटना म्हणून जर तुम्ही त्याबद्दल काही करणार असाल तरच तुम्हाला हे करा. तुम्ही अँटी इस्लामिस्ट आणि अँटी मोदी हे चालून किती दिवस चालवणार, असा तुमच्या मित्रांमध्ये चर्चा करा तुम्ही की तुम्ही शहरी नक्षलवादी होता. त्यामुळे ह्याच्या तुम्ही काळजी घ्या. राम मंदिर आता लोकसत्तासारखा पेपर आमच्या विरुद्ध आहे, महाराष्ट्रीयन सरकार मोदी सरकारच्या विरुद्ध असलेले पेपर आहे, टाइम्स ऑफ इंडिया किंवा इंडियन एक्सप्रेस आहे, तरी त्यांना राम मंदिराचा छापावं लागतंय. का छापावं लागतंय? कारण रीडरशिप वाचक जो आहे, मी 7 रुपये देऊन जर लोकसत्ता वाचत असेल 6 रुपये लोकसत्ता, तर त्याला माझं छापावंच लागेल ना. ही माझी म्हणजे रीडरशिप म्हणून माझ्यावर बंधन आहे. तुम्ही जे काय एक आहे तर बाकीचे 20 कॉलम जे आहेत इथे लोकांसाठी तुम्ही जर म्हणाल मी बोलेल हे ऐकलं पाहिजे तर त्याला काही नाही. स्वतःच कबूल केलं की युट्यूबचं अभिरेखे आहे किंवा ॲमेझॉनचं तिकडे आहे किंवा गुगलचं तिकडे, तर तुम्ही भारतीय कायदेच मानायला तयार नसाल तर गव्हर्नमेंट विल नॉट टॉलरेट इट. हा बरोबर आहे, तुम्ही म्हणता विश्वासार्हता मुद्दा निश्चित महत्वाचा आहे, पण त्याला वेळ लागतो ना. म्हणजे वृत्तपत्रांचा इतिहास किती मोठा आहे, त्यामुळे वृत्तपत्रांचा एवढा डिजिटल मीडियाचा इतिहास नाही आहे. तर डिजिटल मीडिया सुरू होऊन 2 दशकं दीड ते 2 दशकं झाली आणि सोशल मीडिया सुद्धा मला वाटतं 2009-10 नंतर आले. तसं अजून ते फार आपल्यास तेवढं मुरलेलं नाही आहे, त्यामुळे त्याला वेळ लागेल. ते होईल त्या गोष्टी, म्हणजे त्याच्यावरती तर तुम्ही निश्चितपणे म्हणजे तुम्ही जो बोलता तो मुद्दा महत्त्वाचा आहे, पण अगदीच अविश्वासार्ह असतं अशातलं पण भाग नाही. म्हणजे की काय असतं ती आपण ते एक सेट करतो, म्हणजे त्याला सुद्धा काही जुने पत्रकारच कारणीभूत आहेत की त्यांनी ते सेट केले की डिजिटल मीडियामध्ये ते क्रेडिबिलिटी नाही आहे, ते कोण काय कशाचं काय माहिती असं काही नाही. अनेक डिजिटल मीडियामध्ये क्रेडिबल माहिती मिळते ना तुम्हाला, असं नाही आहे. पण
मग आपण त्यासाठी पैसे द्यायला तयार आहोत का वाचक म्हणून, हा पण आपण विचार केला पाहिजे वाचक म्हणून. कारण अदरवाईज आपण त्यांच्याकडे बोट नुसतं दाखवू शकत नाही. आणि जे कायदे वगैरे तुम्ही म्हणतात ते कायदे सोशल मीडियासाठी येत आहेत, ते निश्चितपणे चांगलेच आहेत, त्यात काय प्रश्न नाही आहे, त्यामुळे त्या येत राहणार गोष्टी. पण माझं असं म्हणणं आहे की एकतर्फी कुठली गोष्ट फार म्हणजे जी चालली आहे एकतर्फीपणा, तर तो काही तेवढा स्वीकारण्यासारखा नाही. कारण आपल्या प्रसिद्धीसाठी आपण एकतर्फी होतोय. त्यात खरंच एकतर्फी व्हायला असेल, जिथे मुद्दा व्हॅलिड आहे तिथे मुद्दा व्हॅलिड आहे. पण आपल्याला काय होतं की जाणून बुजून काही जण क्रिएटर्स असं करतात की ते मुद्दामून असंच मांडणी करतात की त्यांना असं वाटतं की मी असं बोललो तरच ते माझं व्हायरल होणार आहे, ते माझं व्हायरल होणार नाही. ते गंभीर आहे गोष्ट, असं मला म्हणायचं. मला वाटतं नाही दादा प्रश्न कोणाचे. एक शेवटचा मी विचारतो, ब्ल्यूटिकसाठी काय करावं लागतं? तो बऱ्यापैकी दादांचा प्रश्न. ब्ल्यूटिक्ससाठी आधी मोठे नाव होते, आता ते पेड झाले. आता तुम्ही त्याचं पेड सबस्क्रिप्शन घेऊ शकता. तुम्ही त्याला तुमचे कार्ड्स वरून तुम्ही ते घेऊ शकता. त्यापूर्वी ते आधी होत्या किंवा पत्रकारांसाठी मिळायचं ते अकाउंट तुम्हाला कळू शकतं. ते काय फार अवघड काम. कोणाचे काही प्रश्न अजून? चलो, थँक्यू सर. जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी वाजवत आपण. धन्यवाद. आणि अधिक वेळ न घेता लगेच आपण सर्वांनी माझा वापर विनंती, आपण व्यासपीठावरती यायचे. या प्लीज प्लीज. सगळे त्यांचं जोरदार टाळ्यावर आपण या ठिकाणी स्वागत करूया. सन्मान चिन्ह पुन्हा एकदा जोरदार टाळ्यावर आपण स्वागत करूया. पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या वतीनं त्यांचा हा सन्मान या ठिकाणी होतं. यानंतर पुष्पगुच्छ देण्याची विनंती सन्मान्य बापूसाहेब गोरे आपणास विनंती करतो, आपण त्यांना पुष्पगुच्छ द्यायचा आहे. नगरसेवक सन्माननीय राजेंद्रजी गावडे विनंती, आपण व्यासपीठावरती यायचे. धन्यवाद. यानंतर सन्मान होतोय, स्वागत करूयात. टाळ्या वाजवल्या जोरदार. यानंतर नगरसेवक तथा शहर प्रमुख शिवसेना ॲडव्होकेट सचिनजी भोसले आपला या ठिकाणी सन्मान होतोय. सन्मान देण्यासाठी संतलाल यादव. जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूयात. यानंतर नगरसेवक सुरेशदादा भोईर आपला सन्मान होतोय. चला, सन्मान देण्यासाठी गणेश शिंदे आपण पुढे यायचे. चला, गणेश शिंदे उपाध्यक्ष. राजेंद्रजी गावडे यानंतर आपला सन्मान होतोय. यानंतर जिल्हाध्यक्ष शिवसेना करूयात. यानंतर माजी नगरसेवक विनायकदादा गायकवाड आपला सन्मान होतोय. म्हणजे त्यांचंही आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूयात. यानंतर शहराध्यक्ष आम आदमी पार्टी सन्मानित चेतनजी बेंद्रे आपला सन्मान होतोय. मी कार्यसदस्य संतोष जराड. यानंतर युवा चेतनजींचं जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया. त्यानंतर त्यांचं सुद्धा जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करूयात. त्यांचंही जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करूयात. या क्षेत्रात येत असताना लोकशाहीचा हा स्तंभ भक्कम करण्याचं काम ज्यांच्या लेखणीनं केलं त्यांच्याच शुभ हस्ते पुरस्कार, त्यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे. आपण सर्वजण जोरदार टाळ्यावर स्वागत करूयात. ज्येष्ठ पत्रकार आदरणीय अरुणजी खोरे सर, टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार. आणि आदरणीय व्यासपीठाच्या शुभ हस्ते या ठिकाणी पुन्हा एकदा
चरित्र जब पवित्र है तो क्यों है ये दशा तेरी, ये पापियों को हक नहीं कि ले परीक्षा तेरी, तो चल तो किस लिए हताश है, तेरी वजूद की समय को भी तलाश है. धन्यवाद. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या आपण सर्वांचं स्वागत करूयात. कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांचं या ठिकाणी आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूयात. माननीय विनंती आपण आसनस्थ व्हायचं. यानंतर या कार्यक्रमाची लागतील पटपट एकत्र आपण. अखिल मराठी पत्रकार संस्था गेले 3 वर्ष आपल्या शहरामध्ये कार्यरत आहे. अनेक यापूर्वी आम्ही 3 पुरस्कार दिलेले. आजच्या या वर्षीचा पुरस्कार देताना आम्हाला अडचण भासली किंवा अडचण म्हणण्यापेक्षा खूप जिकिरीचं काम आहे की पुरस्कार कोणाला द्यायचा. परंतु आम्ही गेले 3 महिने याबाबत चर्चा केली. अनेक पत्रकार बांधव असतील, अनेक सामाजिक संस्था असतील, राजकीय मंडळी असतील, परंतु सगळ्यांच्या मते एक नाव आलं आणि ते म्हणजे विवेकजी इनामदार. 2 दिवस गेल्या 3-4 दिवसापूर्वी हे नाव ज्यावेळेस आम्ही जाहीर केलं त्यावेळेस अक्षरशः वगैरे पाटील कमीत कमी 50 फोन आले असतील की तुमची निवड ही सार्थ निवड आहे. त्याच्यामुळं आम्हाला असं वाटलं की आम्ही जो निर्णय घेतला की आम्ही जो ठरवलं की यांना पुरस्कार द्यायचा आहे त्याच्यामुळं आम्ही विवेकजी इनामदार यांना मला वाटतं की आपण सगळेजण त्यांना ज्ञात आहात, त्यांना आपण ओळखतोय. शहरात त्यांनी गेले अनेक वर्ष पत्रकारिता कशा पद्धतीने केली. अरुणजी खोरे असतील किंवा गरुड साहेब असतील, आताच त्यांनी इनामदार सरांचं कौतुक केलं. पण त्यांना ते माहिती आहे त्यांची पत्रकारिता. खरंच आम्ही गेले अनेक वर्ष त्यांच्या पत्रकारिता कशी असावी, काय करावी याबाबत आम्ही त्याच्याकडून शिक्षण घेतो, मार्गदर्शन घेतो. ज्या पद्धतीने व्यासपीठावर राजकीय मंडळी सगळे उपस्थित आहेत, मला एक मुद्दा आवर्जून या ठिकाणी उपस्थित करायचा आहे की ज्या पद्धतीनं आज राजकीय घडामोडी घडत आहेत किंवा अस्थिरता राजकारणामध्ये त्यापेक्षा वाईट अवस्था पत्रकारितेमध्ये आलेली आहे. परंतु तुम्हाला तरी बोलता येतं, आम्हाला तरी बोलता येत नाही. अशा वाईट परिस्थितीमध्ये पत्रकारिता चालली. अशा परिस्थितीमध्ये एका बाजूला भांडवलदारशाही आणि एका बाजूला राजकीय संकट, पत्रकारिता क्षेत्रामध्ये येत असलेली राजकीय संकट पाहता पत्रकारिता करणं खूप जिकिरीचं आहे. परंतु अशाही या कठीण परिस्थितीमध्ये विवेकजी इनामदार यांनी आपली पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि निष्ठेने केली. त्याबद्दल पिंपरी चिंचवड पत्रकार संघ त्यांचं निश्चितच ऋणी आहे की अशा पद्धतीचे ते पत्रकारिता करतात की इतरांना ते आदर्शवादी आहेत. बाकी पत्रकारिता क्षेत्रात काम करत असताना आम्ही ज्यावेळेस आपण समाजामध्ये वावरतो त्याच पद्धतीनं समाजामध्ये काही मंडळी निपक्षपातीपणे काम करत असतात सामाजिक. अशा आम्ही 4 महान व्यक्तींचा या ठिकाणी आम्ही पुरस्कार करतोय. या ठिकाणी फोटो आपण पाहिलेच असतील, निश्चिम हुशेर असतील, कुठे असतील, असे मंडळी असतील. या सर्वांचा आम्ही पुरस्कार करतोय. मी पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करतो आणि पुढील कार्यक्रमाचे शिवसैनिक मी विनंती करतो सन्माननीय प्रीतमजी शहा आपण पुष्पगुच्छ देऊन ज्येष्ठ शिवसैनिक दर्शिले साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचंय. विजयदादा दर्शिले मागून मला आवाज आला बघा. निष्ठावंत शिवसैनिक टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार. सरते शेवटी सर्वांनी तुझेच पाय का धरायचे. तो पायानं फार चांगलं उत्तर दिलं. ऐक ना, तू आज इकडे आहेस, उद्या तिकडे जायचं, पण मी कालही जमिनीवरती होतो, आजही जमिनीवरती आहे आणि उद्याही जमिनीवरती राहणार. अशी पाय जमिनीवर असणारी मंडळी आणि त्यांच्या कलागुणांना त्यांनी केलेलं या क्षेत्राचं भरीव असं योगदान, त्याबद्दल त्यांना हा पुरस्कार आपण देतोय. आणि खऱ्या अर्थानं आमच्या पुरस्कार सुद्धा महत्भाग्य, कारण त्यांचं कार्य तितकंच श्रेष्ठ आहे. आणि अर्थातच 2024 हा पहिला पुरस्कार. अर्थातच आपल्या कामामध्ये कायम विवेक शोधणारे व्यक्तिमत्व गेली 35 वर्षहून अधिकचा काळ त्यांनी या पत्रकारिता सेवेत दिलेला आहे. पुण्यातील पहिली mpscnews.in हे पोर्टल ज्यांनी त्याची निर्मिती केली, आज तागायत त्यावरती विश्वासू असणाऱ्या अनेक नागरिकांचा विश्वास आहे. देशभरातून टॉप 200 मध्ये ज्याची गणना होते ते आमचं महत्भाग्य
तो आमचा पुणे आणि पिंपरी चिंचवडचा व्यक्तिमत्व आहे. जोरदार टाळ्या. विवेक इनामदार सर, आज त्यांच्या समोर त्यांचा संपूर्ण परिवार आहे. मी विनंती करतो सर, आपण पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचंय आणि विनंती करतो अरुण खोरे सर आणि आदरणीय व्यासपीठ साप्ताहिकाची सुरुवात त्यांच्याच माध्यमातून झाली आणि त्यांच्या विशेष कार्याबद्दल टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार. प्रथमच इतक्या भरीव संख्येनं त्यांचा गौरव. इकडे समोर लक्ष असेल. टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार सरांसाठी. बाकीचं मला माहित नाही, पण आज लेखाचं कौतुक होणार आहे म्हणून आईने काय केसामध्ये छान गजरा लावलाय बघा, त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जगातील सर्वात सुंदर स्त्री कोणी विचारलं तर ती म्हणजे कायम आई असते आणि आज तिच्या डोळ्यात योग्य वापरण्यासाठी सरांनी 20हून अधिक स्वयंसेवकांची सुद्धा त्यांना माहिती दिली, त्यांना तयार केले आणि शहरामध्ये अनेक समस्या माहितीच्या अधिकाराद्वारे सोडवण्याचं काम सरांचं सक्षमपणे सुरू आहे. टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार नितीन यादव यांच्यासाठी. थंडीची लाट येते, मायेची ऊब देणारा हात निराधारापर्यंत पोहोचतो. तो हात आहे वाल्मिक कुटे यांचा. कोविड काळामध्ये तब्बल 1 वर्ष 300 ते 400 लोकांना आपण अन्नदान केलं. आजही आपल्या वाढदिवसानिमित्तानं अपंगांना व्हीलचेअर आपण मोफत देता आणि त्यांच्या वाटचालीतील सक्षम वाट सुरू होता. जोरदार टाळ्या वाजवून आपण सन्माननीय वाल्मिक कुटे यांच्या सामाजिक क्षेत्रातील विशेष कार्य. वाल्मिकजी कुटे. धन्यवाद. त्यांचे आपण जोरदार टाळ्या वाजवून पुन्हा एकदा गेली अनेक वर्ष आपल्या पर्यावरण संवर्धनाची मोहीम राबवत मामाच्या गावाला सुद्धा जात अनेक निराधारांना आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये येऊन सहलीची अनुभूती करून देणारं व्यक्तिमत्व. कारण मराठवाड्याकडे सहसा कोणी जात नाही, दुष्काळ भाग असतो. तिथल्या विद्यार्थ्यांना पिंपरी चिंचवड शहरामध्ये आणून सहलीची अनुभूती करून देणारं व्यक्तिमत्व. जोरदार टाळ्या. सन्माननीय माधव बाळकृष्ण रंगवे पाटील आणि आपल्या या उत्कृष्ट कार्याची दखल सला हावळीने सुद्धा घेतली आणि त्यांना एका विशेष एपिसोडसाठी सुद्धा बोलवलं होतं. टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार. आंघोळीची गोळी राहिली. अरे बापरे, तेवढं राहिलं. टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार. इथून सुरुवात झाली आहे. म्हणजे मुळातच आपण कित्येकदा म्हणायचो ना, वेळ नाही का आंघोळीला, तर आंघोळीची गोळी आमच्याकडे आहे बघा. टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार. पण ही आंघोळीची गोळी पर्यावरणपूरक, पर्यावरण संवर्धक आहे. पुरस्कार देण्यात आला त्याबद्दल मी सर्वांचा अत्यंत आभारी आहे. वास्तविक माहिती अधिकारासाठी हा परत लोक लांब पळतात, पण आपल्या पत्रकार संघाने त्याची योग्य दखल घेतलेली आहे. आणि तसं बघायला गेलं तर माहिती अधिकारामध्ये सकारात्मक वापर करून, माहिती अधिकाराचा वापर करून काम करणं अतिशय अवघड आहे आणि ते काम आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर करत आहे. आणि त्याची दखल घेऊन मला हा जो पुरस्कार दिला त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे आणि सर्व पुरस्कारांच्या वतीनं मी आभारी. धन्यवाद. मराठी पत्रकार संस्था संलग्न पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघच्या वतीने आज मला उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार दिल्याबद्दल सर्वप्रथम मी संयोजकांचे आभार मानतो. आणि विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे मी लोकसत्ता जेव्हा जॉईन केलं तेव्हा माझे पहिले साहेब होते अरुण खोरे. मी तेव्हा ट्रेनी रिपोर्टर होतो आणि सर चीफ रिपोर्टर होते. त्यामुळे गुरुच्या हस्ते हा पुरस्कार मिळाला याचा विशेष आनंद होतोय. अखिल मराठी पत्रकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे, दादाराव आढावा अध्यक्ष आणि भीमराव तुरुकमारे यांची आणि त्यांची जी काही निवड समिती आहे त्यांनी या पुरस्कारासाठी माझी निवड केली. हा खरं तर पत्रकारांच्या संस्थेने दिलेला पुरस्कार असल्यामुळे ते घरचं कौतुक आहे. आणि आणखीन एक आवर्जून नमूद करायची गोष्ट म्हणजे माझ्या आयुष्यात प्रथमच मला रोख रकमेचा पुरस्कार मिळाला आणि तोही पारदर्शक.
एकूणच आपलं जीवनच पारदर्शक आहे. विवेक इनामदार जसा आहे तसा तुमच्या समोर आहे. आता पत्रकारितेविषयी थोडंसं या निमित्ताने बोलावं असं वाटतंय की मी ठरवून पत्रकारितेमध्ये आलो होतो. म्हणजे वया 10वीत असताना मी ठरवलं होतं की आपण पत्रकार व्हायचं. अपघाताने किंवा दुसरं काही जमलं नाही म्हणून पत्रकारिता येणाऱ्यांची संख्या बरीच आहे. पण मी ठरवून पत्रकारितेमध्ये आलो आणि माझ्या नशिबाने पण मला त्यावर साथ दिली. लोकसत्तासारख्या दैनिकात सुरुवातीला वयाच्या 21व्या वर्षीच मला काम करायची संधी मिळाली आणि खूप चांगले संस्कार लोकसत्तानीच्या पत्रकारितेच्या काळात माझ्यावर झाले आणि त्याचाच पुढे अनेक याच्यात प्रत्येक बारीक सारीक गोष्टीचे हे करताना किंवा जे काही तुम्ही वाचलं माझ्याकडून किंवा मी जे काही समाजाला देणं हे केलं त्याच्यामध्ये लोकसत्ताचं निश्चितच फार मोठं हे आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला इथं आईवडील माझे उभे आलेले आहेत, आज आवर्जून आले ते. माझ्या कुटुंबाला याचं खूप मोठं श्रेय मला द्यायचं आहे. कारण पत्रकारिता हे तसं फारसं काही आर्थिकदृष्ट्या चांगलं उदरनिर्वाहाचं साधन म्हणून मानलं तेव्हाही जात नव्हतं आणि अजूनही नाही आहे, ही फॅक्ट आहे. तरी देखील मला त्यांनी कुठेही आडकाठी न आणता माझ्या आवडीनुसार मला करिअरची संधी दिली. दुसरा एक महत्त्वाचा निर्णय होता माझ्या जीवनात, तो म्हणजे लोकसत्तात मी चीफ रिपोर्टर होतो. चांगल्या पगाराची, चांगल्या मान सन्मानाची नोकरी होती आणि ती नोकरी सोडून अधांतरी उडी मारायची आहे. हे धाडस करताना मला या माझ्या कुटुंबाने मला चांगलं बळ दिलं आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना MPC न्यूजच्या माध्यमातून मी आपली सेवा करू शकलो. पत्रकारिता करताना त्यात विश्वासार्हता जपणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम असतं. तुम्ही एक वेळ कमी माहिती दिली तरी चालेल, पण जी माहिती द्याल ती परफेक्ट देण्याचा प्रयत्न केला. सत्य सापेक्ष आहे, ते काही 100% कुणाला सापडत नाही, परंतु सत्याच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न पत्रकारांनी केला पाहिजे आणि तो प्रयत्न मी माझ्या टीमच्या माध्यमातून करत असतो. एक चांगलं मीडिया हाऊस या निमित्ताने आम्ही उभं करू शकलो आणि मला सांगायला अभिमान वाटतो की सर 107 विद्यार्थी या जर्नलिझम स्कूलमधून बाहेर पडलेले आहेत. त्यांना ते वेगवेगळ्या वृत्तसंस्थांमध्ये, चॅनल्समध्ये, वेबसाईट्समध्ये चांगल्या प्रकारे काम करत आहेत. मी अधिक बोलणार नाही कारण आपण अरुण खोरे सरांचं मार्गदर्शन ऐकायला इथे आलेलो आहोत. पुन्हा एकदा मी सगळ्यांचं आभार मानतो. माझं जे कौतुक केलं त्याचा मी नम्रपणे स्वीकार करतो. पुन्हा एकदा धन्यवाद. यांना सन्मान करायचं त्याचप्रमाणे बापूसाहेब गोरे आपल्याच विनंती, आपणही त्यांना सन्मान करण्यासाठी पुढे यायचं. आपली त्यांचा देखील पुष्पगुच्छ देऊन सन्मान होत आहे. विकास डफळे यांना विनंती, आपण पुढे यायचं. आपले मनापूर्वक स्वागत. दादा वाढव यांना विनंती करतो, आपण त्यांचा सन्मान करायचं. सन्मान करण्यासाठी यायचंय. त्यांचं सुद्धा आपण जोरदार टाळ्यांमधून स्वागत करूया. यानंतर पुरस्कारांच्या वतीनं माधव. खिळेमुक्त झाडं म्हणजे झाडांनाही जीव असतो. तो जीव रोज सकाळी आपल्या घरातली स्त्री आई हे तुळशीला पाणी घालून दाखवते जगाला आणि काही स्वार्थ नसतो. तुळशीला रोज पाणी घालते, पण एक नागरिक म्हणून आपण कुठेतरी कमी पडतो. मी थोडीशी खंत वेदना व्यक्त करतो इथं, कारण पुरस्कार मिळाल्यानंतर जबाबदारी वाढते आणि मला असं वाटतं की इथे सर्व पक्षाचे नेते आहेत, सर्व पत्रकार आहेत, तर ह्यांची सुद्धा जबाबदारी आहे असं मला वाटतंय. तर पिंपरी चिंचवडमध्ये कोणाला काही नाही भेटलं तरी चालेल, पण तो झाडं तोडून जगू शकतो ही शोकांतिका आहे. त्याच्यावर कारवाई होत नाही. पापकर साहेबांना माहिती असेल, त्याच्यावर कारवाई होत नाही. खिळेमुक्त झाडं याचा अर्थ की आपण झाडांना सन्मान देतोय, कारण त्या झाडांवरती किड्या, मुंगे, सरडे, पाली हे सगळे असतात. त्या सगळ्यांचा सन्मान म्हणजे हा खिळेमुक्त झाडं हा उपक्रम आहे. त्यात सर्वांनी सहभागी व्हा. शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी एक आदेश काढला होता की झाडांना तोडू नका. म्हणजे त्यावेळेस तर झाडच झाडं होती, पण आत्ता परिस्थिती वेगळी आहे.
पर्यावरणाकडे आपण लक्ष देत नाही. आज महाराष्ट्राचे भारताचे पर्यावरण मंत्री कोण आहेत हे मला माहीत नाही, खरंच मला माहीत नाही. माझी पर्यावरण मंत्री माहिती माझी माहिती आहे, पण म्हणजे कोणाला माहीत आहे हे मी मुद्दामून विचारलेलं नाहीये, कारण ही शोकांतिका आहे की आपल्याला खरंच माहीत नाहीये की कोण आहे. पवना आणि इंद्रायणी गेले कित्येक वर्ष झाले मी बघतोय की त्याला हात लावू शकत नाही. मुळा मोठा नाही, म्हणजे हात तर जाऊ दे, पोहणं तर जाऊ देत, उंजळीने पाणी तर जाऊ देत. ही शोकांतिका आहे. सो आत्ता मला असं वाटतं की पर्यावरणाकडे लक्ष देण्याची गरज आहे. सो हे सर्व राजकीय मंडळी आणि सर्व पत्रकार बंधू भगिनी याकडे लक्ष देतील आणि मराठवाड्याची जी बाई जिला 5-5 किलोमीटर लांबून पाणी आणावं लागतं, त्या बाईचे हाल होतात. तिच्यासाठी आंघोळीची गोळी घ्या, म्हणजे ठरवून आठवड्यातनं 1 दिवस आंघोळ करू नका. हीच आंघोळीची गोळी आहे, दुसरं तिसरं काही नाहीये. पाणी बचत करा हे काही नाहीये, थोतांडे. लिटरली 1 दिवस आंघोळीची गोळी घ्या, त्याग करा. जे आपण लहानपणापासून म्हणतो की सारे भारतीय माझे बांधव आहेत, कुठे? त्या बाईला तर जालन्यामध्ये तर 12 महिने 10 दिवसांनी पाणी येतं, कुठे ते? सो त्या बाईचं जी काही तळमळ आहे ती परिवारासाठी करते, तिच्यासाठी थोडंसं बंधुभाव जागवा. करुणा जे देवाने आपल्याला दिली, करुणा माणसाला, ती जागवा. आणि जी बचत आपल्या मागच्या पिढींनी जी काही पृथ्वी ठेवलेली आहे चांगली, ती आपण सर्व राजकारणी पत्रकार आणि एक नागरिक म्हणून सर्वांनी तशीच ठेवूयात अशी माझी विनंती आहे. आणि हा पुरस्कार दिल्याबद्दल पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे सर्व राजकीय मंडळांचे वागरे साहेब, काटे साहेब, सर्वांचे धन्यवाद. थँक्यू. आहे ते सर्दी खोकलं ते अगदी हृदय संदर्भातील प्रथम उपचाराचं हे किट तिथं असं सर्व पत्रकार बंधूंना ओम हॉस्पिटलच्या देण्यात येते. याच्यात राज कुलकर्णी सर यांची टीम या ठिकाणी आहे. धन्यवाद सर. बंधू व्यासपीठावर सर्व राजकीय मंडळी आणि आज जे पुरस्कार मिळालेले आहेत, खरं तर मी प्रथम बापूसाहेबांचं अभिनंदन करेन की आज जो पुरस्कार दिलेला आहे विवेक इनामदारजी सर, म्हणजे इथल्या पिंपरी चिंचवडच्या पत्रकारांचे ते खरं तर गुरुच आहे. डिजिटल मीडियामध्ये जे आज तुम्ही डिजिटलांचा जो संघ तयार केलेला आहे, खरं तर त्यांनी ते खूप वर्षापूर्वी सुरू केलं आणि तितक्या जोमाने काम करत होते आणि ते इतर दैनिकातली लोक दैनिक सोडून त्यांच्यामध्ये सामील झाले, म्हणजे हे मोठं त्यांचं यश होतं. म्हणून आजच्या पुरस्कार दिल्याबद्दल मी संघाचं प्रथम अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. पत्रकार बंधू आणि भगिनी, वास्तविक पाहता अखिल मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं आणि त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया यांच्या माध्यमातून आज हा उपक्रम साजरा करण्यात आला. त्याचे मुख्य अध्यक्ष आणि सर्व प्रमुख श्रीयुत बापूसाहेब आणि त्यांचे सर्व सहकारी. वास्तविक पाहता सरांचा भाषण आता होणार आहे आणि या ठिकाणी विवेकरावांनी पण सांगितलं, माधवनी पण सांगितलं की आपण जे काही गोष्टी त्या पारंपरिक आलेल्या आहेत त्या जर जपल्या तर निश्चितच आपल्याला त्याचा फायदा पुढे होईल. कारण की आपण जर पाहिलं तर आपल्या साधू संतांनी देखील या गोष्टी सांगितल्यात की बाबा काही गोष्टी जपल्या तरच आपल्याला काही गोष्टींना त्या ठिकाणी आपल्याला त्याचा फायदा निश्चित भविष्य काळात होतो. आणि जसं आता आपण पाहिलं की पाण्याचा प्रश्न असेल किंवा आता हवेमध्ये प्रदूषण वाढण्याचा प्रश्न असेल, तर ह्या गोष्टी ज्या होतात ते ज्या पारंपरिक जे आपले म्हणजे झाडं झुडपं किंवा नदी स्वच्छ नाही किंवा इतर अशा सगळ्या गोष्टी की आपण जर बारकाईनं त्याच्यामध्ये जर लक्ष घातलं तर निश्चितच त्याचा फायदा येणाऱ्या पुढच्या पिढीला निश्चित मिळेल. कारण मागच्या पिढीने जपलं म्हणून आज आपण इथपर्यंत आलोय. आपण जर जपलं तर आपली पुढची पिढी पुढे जाईल असं मला या निमित्तानं वाटतं. आणि पत्रकार मित्रांनी हा जो उपक्रम या ठिकाणी त्यांचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला आहे, त्यांच्या परवा दिवशी 6 तारखेला मला वाटतं पत्रकार दिन झाला आणि त्या पत्रकार दिनाच्या निमित्तानं देखील आपल्याला सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आपण ज्या सत्य परिस्थिती आहे आणि जी काही वास्तव आहे हे लोकांपुढे आणण्याचं काम
आपल्यासारख्या पत्रकारांच्या माध्यमातून या ठिकाणी होतोय आणि त्यामुळेच सर्वसामान्य नागरिकांना या सगळ्या गोष्टींचं ज्ञात आपल्याकडनं होतोय आणि इथून पुढच्या काळात अशाच पद्धतीनं आपल्याकडनं या गोष्टी होत राहू या बाबतीत आपल्या सर्व पत्रकार मित्रांना मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि ज्यांना ज्यांना पुरस्कार या ठिकाणी प्राप्त झालाय त्यांनाही त्यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा व्यक्त करतो आणि मला या ठिकाणी बोलवलं, सन्मान केला त्याबद्दल संयोजकाचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यांचं मुद्दाम कौतुक करू इच्छितो. याचं कारण त्यांनी मगाशी सांगितलं की माझे सुरुवातीचे पहिले साहेब अरुण खोरे होते, अगदी बरोबर आहे. पण तुम्हाला सांगतो अतिशय सुंदर अक्षरामधली कॉपी बातमीची आणि अतिशय नेटकेपणाने बातमीमध्ये असलेलं तथ्य याच्या आधारे त्याची पिंपरी चिंचवडच्या महापालिकेच्या कामाची आणि पिंपरी चिंचवडच्या प्रश्नांची बातमी पुढे जात होती आणि अनेक वर्ष त्यांनी या पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने काम केलं आणि त्याचा चांगला पुरस्कार त्याला म्हणजे एक चांगल्या प्रकारचं ते त्याची वाटचाल ती राहिली आणि त्यानंतर त्यांनी स्वतःचं पिंपरी चिंचवड न्यूज जे सुरू केलं, एक मला वाटतं पोर्टल सुरू केलं, तर त्याला देखील प्रतिसाद खूप चांगला मिळाला. मला असं वाटतं की खूप चांगली गोष्ट या निमित्ताने झाली. तुम्ही विवेकचा सत्कार केला. माधव पाटील हा आमचा एक जुना मित्र, त्यांनी मला एक आंघोळीची गोळीचं एक छोटंसं पत्रक दिलं होतं. त्यामुळे आणि त्यांनी सांगितलेले मुद्दे पण खूप महत्त्वाचे होते, विशेषतः खेडेमुक्त झाडं हाही मुद्दा त्यांनी खूप चांगला मांडला. आज मारुतराव बापकर इथे उपस्थित आहेत. मला खूप आनंद वाटतोय की सामाजिक जीवनामध्ये या पिंपरी चिंचवड भागामध्ये तुम्ही खूप चांगलं काम करताय आणि विशेषतः अलीकडच्या काळामध्ये निर्भय बनूच्या वाटचालीमध्ये तुम्ही सहभागी आहात. मला असं वाटतं की आज पत्रकारांच्या समोरचं खरं म्हणजे परवलीचा शब्द आहे निर्भय बनव. याचं कारण कुठले कुठले दबाव त्या पत्रकारांच्यावरती येत आहेत याची कल्पना तुम्हाला करता येईल. इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे दबाव आहेत आणि हे दबाव घरातून पण येतात. आता विवेकचा अनुभव वेगळा असेल कारण त्याच्या आईवडिलांचा पाठीचा हात त्याच्या पाठीवर आहे. माझी बायको आणि माझी मुलगी माझ्या फेसबुकच्या ज्या पोस्ट असतात त्या खूप कडक पोस्ट असतात. माझी बायको आणि माझी मुलगी जाताना सांगते, रात्री मी उशिरा झोपतो, वाचत असतो, रेफरन्स काढतो. माझी बायको आणि मुलगी सांगतात, कृपा करून काहीतरी कुणाला तरी त्रास होईल, आरडाओरडा होईल, तुला शिव्यांचा वर्षा होईल अशी पोस्ट करू नकोस. ती कुठली पोस्ट असते? मला माझी मुलगी काय म्हटली, राम मंदिरवरती तू जरा कमी पोस्ट टाका, अजिबात टाकू नकोस. परवा दिवशी मी पोस्ट टाकली होती की खरं म्हणजे आपल्याला शिवभक्त माहिती आहे, आपण अनेक वर्षे पाहतोय शंकराचे भक्त संपूर्ण देशभर आहे. आपल्याला कृष्ण भक्त पण माहिती आहे कारण कृष्णाची भक्ती देखील फार पुरातन आहे. आपल्याला हनुमानाचे पण भक्त माहिती आहेत कारण गावोगावी मारुतीची देवळे आहेत. तुम्ही सांगा मला, अगदी शांतपणे विचार करू आपण संस्कृतीच्या प्रवासाचा, राम भक्त आपल्याला कधी माहिती आहे? 1991, 92, 90 जेव्हा ही सगळी चळवळ सुरू झाली तेव्हा राम भक्त म्हणत नव्हते, तेव्हा कारसेवक म्हणत होते. कारसेवक म्हणत होते. राम भक्त हा शब्द अलीकडच्या काळामध्ये उदयाला आला आणि आता तो खूप फोफवतोय. पण खरं म्हणजे मारुती भक्त, शिवभक्त ही फार पूर्वीपासून आपल्या परंपरेमध्ये संस्कृतीमध्ये चालत आलेली आहे. असं जरी असलं तरी मला स्वतःला असं वाटतं की आजच्या काळातलं फार मोठं आव्हान लोकांच्या पुढे आहे. पत्रकारांच्या पुढे सगळ्यात मोठं आव्हान आहे. ते कुठलं आव्हान आहे? गंगा जमुना नावाचा चित्रपट तुम्ही पाहिला असेल बऱ्याच जुन्या लोकांनी. गंगा जमुनामध्ये ते शिक्षक मुलांना गाणं ऐकवतात, इंसाफ की डगर पे बच्चे दिखाओ चलके, ये देश आहे तुम्हारा नेता तुम्ही हो करके, असं ते मुलांना सांगताय. त्याच्यामध्ये एक ओळ आहे, अपने होया पराये सबके लिए हो न्याय. अपने होया पराये सबके लिए हो न्याय. तुमचा न्याय करण्याची जी पद्धत आहे ते आपला असेल किंवा परका असेल किंवा उपरा असेल, या प्रत्येकाबद्दल तुमचा न्याय सारखा असला पाहिजे. आणि नेमकी इथे गोष्टी भारतामध्ये झालेली आहे आणि भारतीय पत्रकारितेपुढचे फार मोठं आव्हान. आज सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी बिल्किस बानो प्रकरणामध्ये जो निकाल दिलाय त्या निकालामध्ये न्यायमूर्ती नागरत्ना यांनी असं म्हटलेलं आहे की गुजरातच्या सरकारने खोटेपणा केला आणि तो खोटेपणा गुजरातच्या कोर्टाने पण उचलून धरला. तर हे असं चालणार नाही. केंद्र सरकारच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या निकालांचा काही आधार घेऊन तुम्ही जर खोटेपणाने व्यवहार करत असाल आणि बलात्कार करणाऱ्यांना, खून करणाऱ्यांना जर तुम्ही शिक्षेपासून मुक्ती देत असाल तर हे या देशात सहन केलं जाणार नाही. हे नागरत्नांच्या न्यायालयामध्ये त्यांच्या निकालपत्रामध्ये नमूद केलेले आहे. आज तुम्ही हिंदू, इंडियन एक्सप्रेस, टाइम्स ऑफ इंडिया या सगळ्या दैनिकांच्या मधल्या हेडलाईन्स वाचा, त्याच्यामध्ये हा तपशीलवार दिलेला आहे. आपल्याला आज ते उपलब्ध होईल, आज उद्या ते उपलब्ध होईल व्यवस्थित निकालपत्र.
मला असं वाटतं की पत्रकारितेच्या दृष्टीने फार मोठ्या एक अतिशय सत्व घेणारा सारा कालखंड आहे, अक्षरशः सत्व घेणारा. मला आठवते मी सकाळमध्ये सुरुवातीला लागलो तेव्हा सकाळमध्ये नानासाहेब परोळेकरांना मी विद्यार्थी असताना बघितलेलं होतं. सकाळचे संस्थापक संपादक, नागरिक संघटना ते चालवत होते. आणि तेव्हा नानासाहेबांच्या नंतर आलेल्या पुस्तकामध्ये एक उल्लेख होता की पत्रकार होण्यासाठी काय काय लागतं. पहिली गोष्ट, त्याला कष्ट करण्याची तयारी पाहिजे. दुसरी गोष्ट, त्याचं वाचन भरपूर पाहिजे, त्यांनी भरपूर वाचायला पाहिजे, त्यातही त्यांनी इंग्रजी वाचायला पाहिजे. तिसरी गोष्ट, त्याला समाजाचे प्रश्न माहिती करून घेण्याची सवय पाहिजे, त्यांनी समाजाचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत. आणि चौथी गोष्ट नानासाहेबांनी सांगितली होती ती म्हणजे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संबंधांचं जे राजकारण आहे ते त्याला समजलं पाहिजे. असे 4 गोष्टी नानासाहेबांनी निरोप घेता या त्यांच्या आत्मचरित्राच्या प्रस्तावनेमध्ये सांगितलेल्या आहेत. मला असं वाटतं की आज आपण विचार केला तर आज फक्त राजकारण आणि राजकीय नेते याच्या भोवती सगळी भारतामधली पत्रकारिता फिरते आहे आणि त्या पद्धतीने लोक काम करतात हे तुमच्या माझ्या लक्षात येते. तेव्हा मला असं वाटतं की सकाळमध्ये आम्हाला खूप चांगला धडा मिळाला. दुसरा धडा काय मिळाला सकाळमध्ये आम्हाला, नानासाहेब जेव्हा हयात होते तेव्हा मी विद्यार्थी होतो तेव्हा मी काही सकाळमध्ये गेलो नव्हतो. पण मी जर्नलिझमचा कोर्स केल्यानंतर सकाळमध्ये जॉईन झालो उपसंपादक म्हणून. आणि तेव्हा सकाळचे आमचे जे संपादक होते श्रीगम मुंडगेकर, आज बहुतेकांना ते माहिती असतील नसतील, पण श्रीगम मुंडगेकर नावाचा एक मोठा संपादक 12 वर्ष संपादक होते नानासाहेबांच्या मृत्यूनंतर सकाळचे. श्रीगम मुंडगेकरांनी आम्हाला सांगितलं वर्तमानपत्राचा रोल हा व्हॉइस ऑफ डिसेंट असला पाहिजे. व्हॉइस ऑफ डिसेंट म्हणजे मतभेद व्यक्त करणारा, विरोधी विचार मांडणारा असा असला पाहिजे. आपण सरकारची तळी उचलता कामा नये, आपण सरकारी मंत्र्यांची तळी उचलता कामा नये. व्हॉइस ऑफ डिसेंट, विरोधी आवाज, विरोधी जनमत हे वर्तमानपत्रातून व्यक्त झालं पाहिजे. आणि दॅट इज द रोल ऑफ द न्यूजपेपर, हे मुंडगेकरांनी आम्हाला सांगितलं. त्यावेळेला सकाळमध्ये एक फार मोठी घटना घडली. आता तुम्हाला माहिती, तुम्हाला आपल्या सगळ्यांना तर अलीकडे पत्रकार संघटना असतील, मोठमोठ्या संस्था असतील, त्यांना मोठमोठे राजकीय नेते लागतात, मंत्री लागतात, संत्री लागतात, सगळे लागतात. पण सकाळ सारख्या दैनिकाला 50 वर्ष पूर्ण झाली तेव्हा मी सकाळमध्ये होतो. आणि सकाळचा पाहुणा कोण असावा तर सकाळची त्यावेळची पद्धत अशी होती की सकाळमध्ये संपादकीय विभागात चर्चा व्हायची. सकाळच्या संपादकांना व्यवस्थापकीय जे मालक असतील प्रमुख ते बोलवायचे की आज तुम्ही संस्थेचं आज कार्यक्रम आपल्याला असा करायचं पुढच्या महिन्यात, तर संपादकांची सूचना काय. मग श्रीगम मुंडगेकरांच्या मार्गदर्शनाखाली आमची मिटिंग व्हायची. आणि त्या मिटिंगमध्ये कसा कार्यक्रम करायचा, सकाळचा वाढदिवस कसा करायचा 50वा, तो बालगंधर्वमध्ये करायचा ठरलं. पाहुणा कोण आणायचा तर साहजिकच आमच्याकडचे सर्व व्यवस्थापक होते ते म्हणजे अहो इंदिरा गांधी पंतप्रधान आहेत त्यांना बोलवा, अंतुले मुख्यमंत्री आहेत त्यांना बोलवा. मुंडगेकर सर म्हटले नाही, आपल्याला ह्या लोकांना बोलवायचं नाही, आपण समाजातला असा माणूस बोलू की ज्याच्याबद्दल समाजाच्या सर्वत्र आदर आहे. आणि मग JRD टाटा यांचं नाव नक्की झालं. JRD टाटा नाही, नाव नक्की झालं, पण पुढे तुम्हाला सांगतो नाव नक्की झालं. आणि JRD टाटानी निमंत्रण स्वीकारलं. पण काय झालं, JRD टाटा एका इंटरनॅशनल पद्धतीच्या बिझनेसचे हेड होते वेगळ्या पद्धतीने. अमेरिकेमध्ये त्यांना सकाळच्या कार्यक्रमाच्या दरम्यानच 15 दिवसांच्या दरम्यान एक बैठक लागली. आणि त्यांनी सकाळच्या संपादकांना कळवलं की मी तुमचं निमंत्रण स्वीकारलेलं होतं, मला अतिशय वाईट वाटतंय, पण मला त्या नेमक्या काळामध्ये मी अमेरिकेमध्ये असणार आहे आणि मला मोठं इंटरनॅशनल कॉन्फरन्स आहे, तर मला परवानगी द्यावी. सकाळच्या संपादकांनी परवानगी दिली. पुन्हा परत विषय आला, पाहुणे कोण. तर आपल्याकडे पाहुणे तुम्ही बघा ना, तुम्ही संघटना चालवता, कार्यक्रम करता, पाहुणे कोण. आता तुम्ही कशी माझी निवड केली कोणाला माहिती, पण केली कोण. तर त्यावेळेला सकाळच्या संपादकीय मीटिंगमध्ये चर्चा झाली, कुठल्याही राजकीय पक्षाचा पाहुणा आणायचा नाही. त्यावेळेला राज्यसभेमध्ये अपक्ष असलेले खासदार पु ग मावळणकर यांना पाहुण्याहून बोलवायचं असं ठरलं. आणि सकाळच्या सुवर्ण महोत्सवी समारंभाचे बालगंधर्वमधले कार्यक्रमाचे पाहुणे होते पु ग मावळणकर. संसदेमधला विवेकाचा आवाज म्हणून मी त्यांचं वर्णन एका लेखामध्ये केलेलं होतं. पु ग मावळणकर आली. पु ग मावळणकर कोण. पु ग मावळणकर हे गुजरात मधले खासदार, एकदा लोकसभेला निवडून आलेले, एकदा राज्यसभेला निवडून आलेले आणि राहायला अहमदाबाद मध्येच. का अहमदाबाद मध्ये, याचं त्यांचे वडील हे अहमदाबादचे. कोण त्यांचे वडील. भारताच्या लोकसभेचे पहिले सभापती दादासाहेब मावळणकर हे त्यांचे वडील. अशा मोठ्या परंपरेमधला एक माणूस. त्या दिवशी सकाळचे प्रमुख पाहुणे म्हणून मावळणकर सर आणि त्यांच्या शेजारी नानासाहेब गोरे
त्यानंतर आबासाहेब गरवारे, शंतनू किर्लोस्कर अशी सगळी दिग्गज मंडळी बसली. अतिशय सुंदर तो कार्यक्रम झाला. मी आपल्याला सांगतोय मित्रांनो अशासाठी की ही सगळी मूल्य पत्रकारितेमधली आज नेमकी भरकटलेली आहे आणि तुम्हाला आम्हाला एका वेगळ्या पद्धतीच्या परिस्थितीला शरण जावं लागतंय आणि आपण अतिशय गलित गात्र आहोत अशी परिस्थिती आज आहे. काय करायचंय मी माझी पत्रकारिता कशी करायची? मला परवा दिवशी मुंबई पुण्यामध्ये उपनगरातले काही बातमीदार भेटले. म्हणजे साहेब मी एवढं टार्गेट पूर्ण करून काम करतोय. एवढं टार्गेटच आहे 1 लाख 2 लाख 3 लाख ते 1 कोटी. एक सेवगडचा बातमीदार म्हटला मला मोठ्या दैनिकाचा, खोरे साहेब मी किती बिझनेस येतो माहितीये का? मी तो त्याच्या दैनिकाच्या मालकांच्या पुढे किंवा संपादकाच्या पुढे असंच बोलत असणार. तो म्हटला साहेब मी माझ्या दैनिकाला 1 कोटीचा धंदा देतोय वर्षाला, 1 कोटीचा. मी चकित झालो. अरे म्हटलं बापरे. मग त्याचा चेहरा आणि व्यक्तिमत्व बघितलं तर ते कुठले तरी मोठे परदेशी बूट त्याच्या पायात, रंगीबेरंगी कपडे, टकटकीत एकदम ते ब्रँडचे कपडे. तर या पद्धतीने सध्या पत्रकारितेची वाटचाल चालू आहे. पण हे असताना देखील लोकांचा विश्वास अजून पत्रकारितेवरती आहे. लोकांना असं वाटतं की तुम्ही खरं सांगा. महाराष्ट्र फाउंडेशनचा सत्काराचा कार्यक्रम पुण्यामध्ये होता तेव्हा भालचंद्र नेमाडे पाहुणे होते. एक 10 वर्षापूर्वी पुण्यात बालगंधर्वाला. नेमाडे असं म्हटले की लेखकांना वाचकांची अपेक्षा असते की लेखक खरं सांगेल, सत्य सांगेल. अगदी हीच अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांची असते पत्रकारांच्याकडनं की तुम्ही खरं सांगा, तुम्ही खरं बोला. माझा पुण्यनगरीच्या रविवार अंकामध्ये कधीतरी एखादा कॉलम यायचा तर त्या कॉलम आल्यानंतर मला आत्ता तुम्हाला सांगतो दिव्य मराठी पुण्यनगरी याच्यामध्ये आमचे फोन नंबर टाकतात ते लेखांच्या खाली. तुम्हाला सांगतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं फोन येतात. फोन आल्यानंतर पहिले 4 फोन झाले कौतुकाचे, 5वा फोन येतो, अहो साहेब मी इथे एका शेतामध्ये काम करणारा मजूर आहे, मी शिकलोय पण मला काही नोकरी नाही, काही नाही, आणि आमच्या गावामध्ये सरकारी योजना राबवली जात नाही. तो त्याला वाटतं ह्या माणसाने लेख लिहिला आहे म्हणजे ह्या काहीतरी माझं गारणं ऐकेलं, माझ्या गारणाला काहीतरी न्याय दिला. मला असं वाटतं भारतामध्ये आपल्या अवतीभोवतीच्या जगामध्ये असे अनेक लोक अडकलेले आहेत वेगळ्या संकटामध्ये. या लोकांना संकटामधून आपण बाहेर काढायचं की नाही हा खरं म्हणजे मुद्दा आहे. मला आठवतं की सकाळमध्ये एकदा पंढरपूरला एक घटना अशी घडली होती की एक मोठी छोटा नदी बाजार तलाव असा काहीतरी होता आणि त्या तिथे फळकूट टाकून शाळेतल्या मुली यायच्या आणि जायच्या. छोटी एखादी नाव असेल, बोट असेल, काहीतरी लाकडीच होती. एकदम त्या दिवशी काय ती बोट बुडाली. आता त्या 20 का 22 मुली त्या होत्या, 20-22 मुली होत्या. पण सुदैवाने लोकांनी धावपळ केली, त्या सगळ्या मुली वाचवल्या. ती बातमी माझ्याकडे आम्ही पुण्यामध्ये संपादकांच्या बैठकीत होतो तर मी तिथले आमचे मुख्य संपादकांना मी विनंती अशी केली की मुली जर गेल्या असत्या तर आपण पहिल्या पानावर बातमी दिली असती. आज मुली वाचल्यात ना, ही बातमी पहिल्या पानावर द्यायची. आणि मग आम्ही ती बातमी पहिल्या पानावरती दिली आणि मला सगळे संपादक मंडळ लोक म्हटले की नाही अरुण तुमचा हा अप्रोच आम्हाला आवडला. म्हटलं नाही आपण हा विचार केला पाहिजे ना, जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा आपण दुर्घटनेला पहिल्या पानावर संधी देतो, पण जेव्हा त्या दुर्घटनेचा उलटी बाजू असते, जेव्हा त्या मुली वाचल्या तर पहिल्या पानावर ही बातमी आली पाहिजे. असं मला आठवतंय सोलापूरला असताना एकदा सुधा मूर्ती आल्या होत्या आणि सुधा मूर्ती कार्यक्रमाच्या पाहुण्या होत्या. त्या दिवशी तुमच्याकडे आता परवाच नाट्यसंमेलन झाले, मराठी नाटकांचं हिंदीमध्ये अतिशय चांगलं अनुवाद करणारे निशिकांत ठकार यांचा एक सत्कार तिथे त्या कार्यक्रमामध्ये संयोजन ठेवलेला होता सोलापूरला. आणि तो सुधा मूर्तींच्या हस्ते होता. आता सुधा मूर्ती त्यांच्यापेक्षा वयाने लहान होत्या. सुधा मूर्तीने असं केलं की सुधा मूर्ती म्हटलं की नाही मी पहिले तुम्हाला नमस्कार करणार, आणि त्यांनी त्या दाक्षिणात्य पद्धतीने खाली वाकून त्यांना सरांना नमस्कार केला. आमच्या फोटोग्राफरने फोटो घेतला. मी म्हटलं या कार्यक्रमाचा जो काही फोटो असेल तर असो, पण आपण पहिल्या पानावरती सुधा मूर्तींनी ठकार सरांना केलेला नमस्कार हा फोटो आपण पहिल्या पानावर घेऊ. आणि मग आपण फोटो पहिल्या पानावरती छापला होता. मला असं वाटतं की ही जी मूल्य आहेत ही मूल्य जर आपण द्यायला लागलो तर मला असं वाटतं की समाजाला काहीतरी विचार करण्याची संधी मिळेल. आज समाजाला विचार करण्याची संधी नाहीये. आज राजकीय पक्ष कोण कुठल्या पक्षामध्ये कोण कुठल्या ह्याच्यामध्ये काय आपल्याला कल्पना येत नाही. इतकी भयंकर बजबजखोरी महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. आणि ज्या महाराष्ट्रामध्ये मी राहतोय त्या महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांचा वारसा आहे. हा वारसाच आपण सगळे विसरलोय. यशवंतराव चव्हाणांचा वारसा किती विलक्षण वारसा होता. यशवंतराव चव्हाण सरकारी अधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगायचे तुमची जी फाईल आहे ना फाईल, ही फाईल जी आहे या फाईलमध्ये माणसं आहेत. तुम्ही या फाईलकडे एक मृत वस्तू म्हणून बघू नका, एक टेक्निकल वस्तू म्हणून बघू नका. या फाईलमध्ये माणसं आहेत. या फाईलमधली माणसं जी आहेत ना, ही फाईलमधली माणसं तुमच्याकडनं न्याय मागतायत. तेव्हा तुम्ही त्या फाईलमध्ये लक्ष घाला आणि फाईलमधले लोकांचे प्रश्न सोडता येतील असं बघा, असं यशवंतराव सांगायचे. यशवंतरावांचा माझ्या पिढीचा खूप जवळचा संबंध होता. शरद पवार असतील, मनोहर जोशी असतील, सुशीलकुमार शिंदे असतील, विलासराव देशमुख असतील, या सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या कालखंडामध्ये आम्ही फार त्या सगळ्यांना जवळून बघितलं. अजित पवार तर पुण्याचेच पालकमंत्री, त्याने खूप जवळून बघितलं. या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझ्या एक लक्षात आली गोष्ट की चांगला राजकारणी कोण, चांगला प्रशासक कोण,
चांगला नेता कोण, चांगला मुख्यमंत्री कोण, तर लोकांचे प्रश्न सोडवतो तो. मला आठवते की वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना एका कार्यक्रमात ते आले होते. मुख्यमंत्री नव्हते, राज्यपालही नव्हते, अतिशय आपुलकीने वागणार. ते मी एका खुर्चीवर बसलो होतो, ते आल्यावर मी उठलो त्या एका आतल्या दालनामध्ये. शंभूराव किर्लोस्कर आले होते, बाळासाहेब ठाकरे आले होते, माधव गडकरी आले होते. लोकसभेत असतानाच तो कार्यक्रम होता. वसंतदादा मला म्हणाले बसले, पण त्यांनी वसंतदादांनी अक्षरशः मला त्यांच्या निम्म्या मांडीवरती असं ओढून घेतलं. म्हणजे इतक्या आपुलकीने छोट्या छोट्या सार्वजनिक जीवनात वापरणारी माणसं होती. मला असं वाटतं आज ही आपुलकी बाजूला जाऊन काहीतरी वेगळ्या पद्धतीचं समीकरण समोर आलेलं आहे. आणि मला स्वतःला असं वाटतं की येत्या काही काळामध्ये या देशातल्या राम मंदिराभोवतीचं वातावरण प्रचंड वाढणार आहे. तुम्हाला श्रीरामाचा घोष करावा लागेल, सगळा करावा लागेल, सगळं मला मान्य आहे. पण आपण एक लक्षात घ्या की राम मंदिराची स्थापना 22 जानेवारीला आहे आणि 26 जानेवारीला भारताच्या प्रजासत्ताकाचं सुवर्ण अमृत महोत्सवी वर्ष सुरू होते. आपल्याला अमृत महोत्सवी वर्षाचं भान अधिक ठेवलं पाहिजे. राम तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये हो. राम अंतःकरणात आहे. राम काय कोणी तुम्ही त्या देवळात ठेवला म्हणून राम आला अशातला भाग नाही. गांधीजींच्या रामाबद्दल बोलताना विनोबा असं म्हणायचे, गांधीजींचा राम म्हणजे दशरथाचा मुलगा राम नाहीये. हा राम फार आदिम आणि पुरातन राम आहे. याचा नंतर तुमच्या अंतःकरणाचा राम आहे, तुमचा आत्मा राम आहे, तो राम आहे. हा तुम्ही धनुष्यबाण घेतलेला राम वगैरे तुम्ही त्याला दिलेले एक सघन आशयपूर्ण असं रूप आहे. पण खरा राम जो आहे ना तो तुमच्या आत्म्यामध्ये आहे. गांधीजींच्यावरती टॉल्स्टॉयचा प्रभाव होता. टॉल्स्टॉयचा एक ग्रंथ आहे द किंगडम ऑफ गॉड इज विदिन यू. त्याचं मराठी रूपांतर जे केले आमच्या काही लोकांनी ते केले पांडुरंग तुमच्या अंतर, परमेश्वराचं राज्य तुमच्या हृदयात, किंगडम ऑफ गॉड इज विदिन यू. काय नेमकं पुस्तक आहे ते? टॉल्स्टॉयचं पुस्तक जे आहे ते पुस्तक आहे पीस मार्चच्या वेळेला टॉल्स्टॉयने केलेली भाषणं, त्या भाषणांचं कलेक्शन. पण परमेश्वर तुमच्या हृदयात आहे असा त्या संपूर्ण भाषणांचा एक सार आहे, त्याचा संदेश आहे. आणि गांधीजींनी सांगितलं की हे पुस्तक मला अतिशय आवडलं. सांगायचा मुद्दा असा की अंतःकरणामध्ये तुमच्या परमेश्वर आहे. तो परमेश्वर जर जागा ठेवला तर देशासमोर कुठलीही मोठी आव्हानं आली तर ते आव्हान आपण परतवू शकतो लोकशाहीच्या मार्गाने. पण लोकशाहीचे सगळे मार्ग संकुचित करण्याची मोठी प्रक्रिया आता सुरू आहे आणि पत्रकार त्या लोकशाहीच्या संकुचित होणाऱ्या मार्गांच्या संबंधामध्ये किती बिनधोक, निर्धोक आणि धाडसीपणाने विधान करतात, भाष्य करतात, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आज आपल्याकडे तुलनेने ही परिस्थिती फार वेगळ्या पातळीवरती गेलेली आहे आणि बिझनेस आणि मीडिया हाऊस, वर्तमानपत्रांचे, माध्यमांचे मालक, संपादक यांच्याकडे सगळी सूत्र गेलेली आहे. आणि त्यामुळे विवेकाचा जो आवाज आहे, हा जो आवाज आहे, हा आवाज सोपा आवाज नाही. विवेक इनामदारचं कौतुक माझ्यासारख्यांना अशासाठी आहे की आज पिंपरी चिंचवडमध्ये काम करताना ते त्यांच्या पोर्टलमधनं तो आवाज व्यक्त करत असतात. मला मुद्दा मी ते सांगायला पाहिजे की पिंपरी चिंचवडला येताना आम्हाला खूप आनंद होतो, कारण खूप छान रस्ते, खूप छान बिल्डिंग. आता तुम्हाला मुद्दा मी एक सांगायला पाहिजे, एक गोष्ट, चांगली गोष्ट, ती म्हणजे हेल्दी स्ट्रीट नावाची स्मार्ट सिटी मिशननी एक कन्सेप्ट स्वीकारलेली होती आणि त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवडला महत्त्वाचं स्थान त्यांनी दिलेलं आहे या हेल्दी स्ट्रीटमध्ये. आणि त्यांनी असं त्यात म्हटलेलं आहे या स्मार्ट सिटी मिशननी की जवळपास पिंपरी चिंचवड भागातले महापालिकेच्या क्षेत्रातले 120 किलोमीटरचे रस्ते हे हेल्दी स्ट्रीट आहे, म्हणजे आरोग्यदायी रस्ते. त्यात काय काय त्यांनी सांगितले, त्यात सांगितले की रस्ते चांगले आहेत, शिवाय फुटपाथ चांगले आहेत आणि फुटपाथला जोडलेले सायकलिंगसाठीचे पण रस्ते चांगले आहेत, असं त्यांनी मुद्दाम उल्लेख त्या त्यांच्या निवेदनामध्ये केलेला आहे. त्यामुळे मला मुद्दाम पिंपरी चिंचवडचं नियोजन करणारे जे राज्यकर्ते, नियोजनकर्ते, प्रशासक, कर्मचारी, कामगार जे सगळे, या सगळ्यांचं इथे मुद्दाम विशेष अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी हे हेल्दी स्ट्रीट्स यासारखी एक मोठी कल्पना राबवून 120 किलोमीटरचे रस्ते या सगळ्या परिसरात निर्माण केलेले आहेत. तेव्हा त्यांचं विशेष अभिनंदन आपण केलं पाहिजे. आणि पत्रकार दिनाच्या निमित्ताने आपण या सगळ्या पूर्वसुरींचा विचार करताना, त्या सगळ्यांची आठवण काढताना आपण पत्रकारितेच्या सुयोग्य मार्गावरती पुढे जाऊ याचा विचार आपण केला पाहिजे. कुठलीही मोठी भीषण सत्ता जरी समोर आली तरी त्याचा आपल्याला एक मुकाबला केला पाहिजे. तुम्हाला माहिती असेल ग्रीक दंतकथेमधली कथा, खूप गाजलेली कथा आहे ग्रीक लोककथेमधली. एक राजाला एक तो भेटतो लुटणारा असाच. आपल्याला आता माहिती कोणाकडून कोण कसे लुटणारे भेटतात. एक राजाला लुटणारे भेटतोच, तो म्हणतो शिंपी भेटतो, शिंपी. तो म्हणतो साहेब महाराज मी तुम्हाला असं एक सदरा करून देतो, असा एक ड्रेस करून देतो की तुमच्या अंगावर तर तो दिसेल पण इतरांना कोणाला दिसणार नाही आणि तो तुम्हाला पण दिसणार नाही. तो इतका पारदर्शी असेल, इतका अदृश्य असेल. ते म्हटले महाराज म्हटले अरे पण ते
माझ्या अंगावरती दिसेल पण इतर तेवढे इतरांना दिसणार नाही कोणाला. इतका तो तलम असेल, वेगळा असेल. तुला काय लागेल? तेवढं मला सोनं लागेल, मला तलम कापड लागेल, मला मशीन्स लागतील आणि मला स्वतंत्र एक ब्लॉक लागेल. ती सगळी व्यवस्था केली जाते. त्यानंतर तो काय करतो, तो काहीतरी करायला लागतो. तर ते राजाला उत्सुकता येते की माझ्यासाठी हा काहीतरी करतोय. कपडे ते पंतप्रधानांना जरा जाऊन चक्कर मार काय करतात, ते कपडे बघायला जातात. तो सांगतो की यावर ते काय त्यांचं काही काहीच दिसत नाही. कामं ते बसलेले नुसते खात्रीत बसलेले सगळे, मस्तपैकी पार्टी झालेली आहे, मस्त बसले सगळे, बसले जाऊन. राजा म्हणतो पण आता आपल्याला काय. मग तो बोलवतो तो राजा ते नाव, काय तुम्ही तर काही करत नाही. नाही कोणाला दिसणार नाही म्हटलं. दिसतच नाही कोणाला, दिसणार नाही कोणाला. इतकं असं आमचं वेगळं काम आहे. नंतर त्या दिवशी राजाला बोलवतात. ते राजाला सांगतात की या खोलीमध्ये कोणी फक्त तुम्ही पाहिजे, तुम्हाला आम्ही कपडे घालणार. ते कपडे घालतात. हा हा काय महाराज तुम्ही छान दिसताय, वा वा, फार छान फार छान फार छान फार छान. असं करून त्या राजाची मिरवणूक सुरू होते. आता या नव्या कपड्यात राजाची मिरवणूक, जोरदार मिरवणूक सुरू होते. कोपऱ्यावरती कसं फाटकं कपडे घातलेलं पोरगं बसतं. तर ते अरे तो राजा तर नागडा आहे हो. अहो राजा नागडा आहे. त्या मुलामध्ये जे धैर्य होतं, ग्रीसमधल्या राजधानीच्या कोपऱ्यावर उभा असलेला एक कमी कपड्याचा फाटलेल्या कपड्यामध्ये उभा असलेला मुलगा, तो मुलगा जो सांगतोय आणि तो मुलगा जोरात विचारतो, त्याचा बाप तोंड दाबतो. नाही नाही ते सैनिक पळायला लागतात. अहो राजा नागडा आहे. आणि मग लोकांच्या लक्षात येतं अरे अच्छा कुठले कपडे कुठले, मग राजाच तिथून पळायला लागतो. मग तो पण राजा नागडा आहे हे सांगण्याचं धैर्य त्या छोट्या मुलाने जे ग्रीक लोककथेमध्ये दाखवलं, तेवढं तरी धैर्य आजच्या पत्रकारितेमध्ये यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सांगतो. धन्यवाद. संस्थापक बापूसाहेब गोरे यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय आणि जोरदार टाळ्या वाजवून पुन्हा एकदा आपण उमाताईंचं या ठिकाणी स्वागत करूयात. ताई थोडक्यामध्ये शुभेच्छा देतील आणि लगेच आपण एक छान फोटो घेऊयात. एक दिलगिरी व्यक्त करते की मी उशिरा पोहोचले, पण देर आहे दुरुस्त आहे, पोहोचले. प्रथम मी अभिनंदन करते पुरस्कार विजेते नितीनजी यादव, तसंच माननीय एम ए हुसेन, माननीय वाल्मिक कुटे, माननीय माधव पाटील, वा विवेकजी. मला आठवतं की 97ला मी झाली तेव्हापासून तुमच्याशी संपर्क आमचा आहे आणि इतकी वर्ष आपण ह्या कामात आहात. असे विवेकजी नामदार, मंचावर बसलेले सर्व सन्मान्य, नाव घेऊन वेळ नाही घालवत, तसंच उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनी. खरं आज मला प्रश्न आहे, सर्व पत्रकार आहेत, तुमची बातमी कोण लिहिणार? आमच्या बातम्या तुम्ही लिहिता, पण तुमची बातमी आज कोण लिहिणार हा प्रश्न आहे. निश्चित हे नंतर उत्तर देतील, ते हुशार आहेत, सूत्रसंचालन करणारे, ते निश्चित त्याचं उत्तर निश्चित देतील. खरं पिंपरी चिंचवड शहरामध्ये 1997 साली मी नगरसेविका झाल्यानंतर जो पत्रकार जे होते खूप कमी प्रमाणात होतं. म्हणजे आज तर मी बघते की महिला पत्रकार खूप जास्त प्रमाणात. मला असं वाटतं की पूर्वी 3 जणी होत्या. कुलकर्णी होती, आपली अश्विनी होती आणि अजून एक होती हिंदी भाषिक होती कोणतरी. अशा 3 जणी होत्या. परंतु हळूहळू या पत्रकारितेमध्ये महिलांचा समावेश पण खूप चांगल्या पद्धतीने व्हायला लागला. आणि आज जर पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहरामधली पत्रकारितामधले सदस्य सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मेंबर झालेले आहेत, खूप मोठ्या प्रमाणात आहेत. कारण हे शहर वाढत आहे आणि शहर वाढत असताना फक्त शहर कामगार नगरी वाढते, शहर वाढते, हे वाढत असताना पत्रकारांच्या माध्यमातून सुद्धा पत्रकारांची संख्या सुद्धा शहरामध्ये चांगल्या पद्धतीने वाढत आहे. युवा नेतृत्व ह्या पत्रकार संघाच्या माध्यमातून दिसते. पत्रकार बंधूंनो, आम्ही काम करत असतो, परंतु आमचं काम जनतेसमोर नेण्याचं काम आपण करता. कोणाला उचलायचं, कोणाला पाडायचं, ही त्या लेखणीतलं काम असतं. लेखणीतनं तुम्ही एखाद्याला खूप चांगलं कौतुकास्पद घेत असताना सुद्धा कशा पद्धतीने त्याच्याविषयी लिहिता हे फार महत्वाचं आहे. म्हणजे शीघ्रता जी आहे आणि लिखाणाचं जे
तुमचं डोक्यातनं निघणारी कल्पना आहे. कारण लेखणी म्हणजे एक तलवार आहे. समाजामध्ये चुकीच्या घटना घडत असतील तर त्या लेखणीच्या टोकाने तुम्ही लढाई करता आणि जनतेसमोर आणता. मला अभिमान आहे ह्या सर्व गोष्टीचा. कारण जोपर्यंत वरचा मजला नसेल तोपर्यंत पत्रकारितेमध्ये सुद्धा काम करण्यात काही अर्थ नाही. आणि त्या माध्यमातनं आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, तुमचाच याचा मीडिया असेल, जे पेपर्स येतात, न्यूजपेपर्स आहेत त्याचा मीडिया असेल, तर ह्या माध्यमातनं आपण न्यूजपेपरच्या माध्यमातनं आपण लोकांपर्यंत पोहोचतो. त्यातही आज छोटे छोटे पेपर्स सुद्धा निघायला लागलेत. कारण पाहिलं तर सकाळ, लोकसत्ता, लोकमत, पुढारी, सामना, केसरी ह्याच्या पुढे आम्ही नव्हतो जात. परंतु छोट्या छोट्या पेपर्सच्या माध्यमातून सुद्धा पेपर काढून, तो आठवड्याचा पेपर असू दे, तो महिन्याचा पेपर असू दे, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि पेपर, आज विवेकजी समोर बसलेले आहेत, आमच्या त्या भगिनी पण बसल्यात समोर, ज्या स्वतः पेपर आणि हे चालवतात, की त्या माध्यमातून सुद्धा आपण हे काम करत असता. प्रगती कशी असावी, ती प्रगतीचं एक पाऊल हे पत्रकारिता सुद्धा आहे. आणि त्या माध्यमातून आम्ही पत्रकारितेकडे पाहतो आणि एक मान सन्मान जो आहे तो त्या माध्यमातून आपणापर्यंत आहे. आम्ही चुकतो, आम्ही बोलतो, परंतु त्यांना सुद्धा एखाद्याच्या डोक्यात हवा गेली तर त्याला कुठे जागेवर आणायचं काय, हे काम सुद्धा पत्रकारितेतनं होत असतं. आणि निश्चित आपल्या सगळ्या कार्याला मी शुभेच्छा देते आणि पुन्हा एकदा उशीर झाल्यामुळे मी आपली माफी मागते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आल्यात त्यामुळे अजून छान वजन त्या फोटोला आले. अश्विनीताई थांबल्या, सर्वजण आपण थांबलात त्याबद्दल पुन्हा एकदा मी आमच्या सर्व पत्रकार बंधूंच्या वतीनं तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. दादा राणव यांना विनंती, आपण थोडक्यामध्ये आभार मानूयात आणि सर्वजण तद्वत भोजनाचा आस्वाद घेतील. पत्रकार बंधू, आपल्याला ग्रुप फोटो सुद्धा घ्यायचा आहे सर्व मान्यवरांसोबत, त्यामुळे आपणही कुठे निमित्ताने आज या समाजातील विविध काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं. तरी चालेल, बाकी आयुष्य सुंदर आहे. सर्वांना विनंती, आता आपण सर्वांनी आवर्जून भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. सर आणि ग्रुप फोटो पत्रकारांसोबत सर मला जेवण झाल्यावर अर्ध लिंबू या ना मागे जरा एक आमचं पण मागे काढा व्हिडिओ, चला पटापट. हा सर आहे ना. थांबले का सगळे? नाही थांबा. ओके. समोर डोळे बंद करू नका कोणी. थांबा. ओके. थँक्यू. सर्व मान्यवरांना पुनश्च विनंती करतो, कृपया भोजन केल्याशिवाय कुणी जाऊ नये अशी नम्रतेची विनंती आहे. थँक्यू.
पाहुण्यांचं घ्यायला सांगितलं, आपल्या लोकांचं नाही घ्यायला. पाहुण्यांचं पण घेतलं. पहिलं खाता नाही. सगळ्यात पहिलं घ्यायचंय का माहिती आहे का? घे बाबा, घे.